हितेन माने मूर्तिकार आहे श्रेयस वारंकर. लवकरच ते जॉईंट होतील आपल्यासोबत. तुमचे काही प्रश्न असेल मूर्तिकार श्रेयस वारंकरसाठी तर ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. व तुम्हाला कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायसारखं वाटत असेल तर तेही तुम्ही आम्हाला सांगू शकाल. लवकरच श्रेयस वारंकर आपल्यासोबत जॉईंट होतील. श्रेयस अजून आला नाही आहे. लवकरच तो जॉईंट होईल आपल्यासोबत. कारणामुळे श्रेयस वारंकर जॉईन नाही होत आहेत अजून. श्रेयस वारंकर जॉईन झाले आहेत आपल्यासोबत. श्रेयस नमस्कार तुझा. नमस्कार नमस्कार. आवाज येतोय? हो येतोय. हो येतोय. श्रेयस थोडा कॅमेरा खालती घेऊ. बस. मला मला थोडं तुझ्याबद्दल माहिती येते ना. 2 मिनिटं. अभिज्ञान कोणाचा आवाज कमी येतोय? हॅलो. हा श्रेयस. येतोय आवाज येतोय? हो येतोय. ओके बोल. नमस्कार तुझं. श्रेयस मला श्रेयस 2 मिनिटं तुझं इयरफोन काढ ना. मोबाईलवरून काढ ना. आता येतोय. डिस्कनेक्ट कर ना जरा. 2 मिनिटं. तुझा आवाज डबल येतोय योगेश. श्रेयस तुझा तुला स्पीकर बंद करायला सांगितलं. 2 मिनिटं करतो. आता येतोय का व्यवस्थित? एक मिनिट तू इयरफोन काढूनच टाक ना. इयरफोन काढून बोलू. हा. आता येतोय का बघा ना. आता येतोय का आवाज? अजूनही डबल येतोय रे. आता येतोय आवाज माझा? तुझा आवाज येतोय बरोबर. माझा येतोय? काही
आवाज डबल येतोय. तुझा आवाज डबल येतोय, डबल तुझा. हो. तू माझ्या मते आपण कट करू आणि परत जॉईन करूया का? चालेल, ठीक आहे. काही टेक्निकल फॉल्ट्समुळे आवाजाचा इश्यू येत होता. तुम्हाला माझा आवाज आत्ताही डबल येतो आहे का, सांगू शकाल का? किंवा माझा आवाज येतो आहे का? ठीक आहे, मी परत श्रेयसला ऍड करतो. काहीतरी तांत्रिक कारण. हो, श्रेयस ऑफलाईन गेलाय. श्रेयस ऑनलाईन आले की परत लगेच चालू करतो. ठीक आहे दीपक रस. श्रेयस अजून ऑनलाईन आला नाही आहे. थोड्याच वेळात श्रेयस पुन्हा एकदा जॉईन होईल. काही तांत्रिक कारणास्तव आम्हाला ते कॅन्सल करावं लागेल. तर लाईव्ह मध्ये काही प्रश्न आहेत का? हितेनवाणी, तुमचा प्रश्न आम्ही नक्कीच घेऊ. एकदा श्रेयस वारणकर आपल्यासोबत जॉईन झाले की मी त्यांना तो प्रश्न विचारेन. येस. श्रेयस वारणकर जॉईन झालेले आहे. श्रेयस, येतो आता. तू आकाशचा मोबाईल वापरू शकतोस का? आकाशचा त्याच्यामध्ये आवाज तुला आवाज येतोय का? आता आवाज येतोय? माझा आवाज मला परत येत आहे तुला जॉईन केल्यावर. ओके, पण मला पण तुझा आवाज डबल डबल येतोय. हो, ते अरे मगाशी बरोबर येत होता. तुला जॉईन केलं ना तेव्हा माझा आवाज मला परत येतोय. ओके, ठीक आहे. तू आकाशला रिक्वेस्ट पाठवतो का? हा, आकाशला. आकाशच्या ह्याच्यावर का? हा हा हा, आकाशला बोल ना मला रिक्वेस्ट पाठवायला. आकाश रिक्वेस्ट पाठव ना. थांब हे कॅन्सल करतो. ठीक आहे.
सिद्धेश, अरे नाही रे, त्याच्या मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम येत होता. तो मगाशी येत होता नॉर्मल कॉल केल्यावर. आकाश कांबळेच्या याच्यावर आम्ही लाईव्ह जात होतो. आता येत आहे? हो, आता बरोबर येतोय. ओके. मोबाईल चेंज करायची वेळ आली तुझी. Planning तशी पण आहे. मला थोडं तुझ्याबद्दल माहिती दे ना. माझ्याबद्दल माहिती ठीक आहे, देतो मी. नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम तुला पण. आणि माहिती अशी आहे की काय करणार आता, मी ऍक्च्युली बाप्पा प्रेमी आहे तसं बघायला गेलं तर. आमच्या घरातच लहानपणापासून मूर्त्या आणि चलचित्र प्रामुख्याने होत होते. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून वडील करायचे. आणि अनायासाने जेव्हा वडील गेले, जेव्हा वडील होते तेव्हा मला गणपतीचं इतकं वेड होतं की मी मला जे भेटेल त्याच्यावर मी गणपतीची चित्र काढलेत. माझे 10वीचे सगळे पेपर जर आज काढलात ना तर त्याच्यावर तुम्हाला गणपती बाप्पा भेटेल. उत्तर आठवलं नाही की गणपती काढायचा, हे फिक्स होतं माझं तेव्हापासून. तर अशी माझी सुरुवात आहे. आणि 2011 पासून मी कारखाना सुरू केला माझा स्वतःचा. आधी मातीचे गणपती घरी करत होतो, नंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर म्हणजे बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जागा घेऊन घेऊन आपल्याकडे जागेचा प्रॉब्लेम जो मुंबईमध्ये सगळ्या मूर्तिकारांना भेडसावतो तसा मलाही भेडसावला. खूप जणांनी शिकवलं. मी एका गुरुचं नाव घेऊ शकत नाही, असे अनेक गुरु लाभले. परिस्थिती ही पण मला गुरुच होती. अशा विकट परिस्थितीने वडिलांनंतर घर सांभाळायचं, पॅशन सांभाळायचं. आणि गणपती करता करता स्कूल ऑफ आर्टचं माझं ऍडमिशन झालं. जे स्कूल ऑफ आर्टला मी डिप्लोमा कम्प्लीट केला. त्याच्यामध्ये मातीकाम नक्की अजून कसं पाहिजे, म्हणजे गणपतीला जे मातीकाम केलं जातं ऍक्च्युली आपल्याकडे ते पूर्णतः वेगळं आहे. आणि जे शिल्पकलेत मातीकाम होतं ते पूर्णतः वेगळं आहे. म्हणजे आहेत मातीच वापरतो आपण, दोन्हीकडे शाडू माती वापरतो, पण दोन्हीकडचं जे मातीकामाचं स्वरूप आहे हे पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे मला स्कूल ऑफ आर्टच्या स्कल्पचर डिपार्टमेंट मधनं भरपूर काही शिकायला भेटलं. जसं डिपार्टमेंटने शिकवलं तसं माझ्या मित्रांनी शिकवलं. आज माझ्यासारखे युवा मूर्तिकार आहेत माझ्या बरोबर. आकाश असेल, कांबळी आहे, त्याच्यानंतर असे बरेच जण आहेत जे मला वेळोवेळी मदत करत आले आणि वेळोवेळी शिकवत आले. भरपूर जणांची नावं घेण्यासारखी आहेत, कारण का मी एका ठिकाणी कायमस्वरूपी असा कारखाना केला नाही. माझ्या मते बऱ्याच जणांना माहित असेल, 2012ला वेगळीकडे, 13ला वेगळे, 14, 17, असं करत 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 मुंबईभर प्रवास झाला तो पूर्ण. त्यामुळे ठीक आहे, आता जे चाललंय गणपतीच्या कृपेने बराचसा स्टेबिलिटी आहे आता. आणि शिल्पकलेतही स्टेबिलिटी आहे. सो नेक्स्ट फॉर ब्राईट फ्युचर असं मी हे करतोय स्वतःसाठीच. श्रेयस, तुझी आणि ड्यूकच्या राजाबद्दलची मला हे सांग ना काही. अरे बापरे, ड्यूक्सचा राजा मला माहित नाही. आता जे आपल्याकडे परळला राहतात ना ते लालबाग परळला सकाळी जाऊन यायचे विसर्जन झाल्यानंतर. आणि ते कुठे उभे राहायचे तर परेलला उभे राहायचे. हिंदमाता आणि परेलचा ब्रिज, माझी शाळा आहे सेंट पॉल्स, हो. तिथे सगळे उभे राहायचे. तर ते उभे ह्या 2 गणपतीसाठी राहायचे. एक तर चेंबूरचा राजा यायचा आणि सगळ्यात शेवट त्याच्यानंतर यायचा तो ड्यूक्सचा राजा यायचा. आणि त्या गणपतीची मला त्या काळापासून एक क्रेज होती. ड्यूक्सचा राजा खूप, म्हणजे तेव्हापासून रात्री 11:30 9:30 11:30 ते 12 पर्यंत काहीतरी गणपती यायचा. हिंदमाताला त्याची आरती वगैरे व्हायची. माझ्या मते हिंदमाता जे थिएटरवाले आहेत ते आता नवीन बदललं, ते आरती वगैरे करायचे त्याचे. आणि तो गणपती तेव्हापासून माझा खूप म्हणजे खूप खूप आवडीचा गणपती. म्हणजे इतका की मी खूप वेळा असायचो की मी हिंदमाताला जाऊन उभं राहायचो त्या गणपतीसाठी. आणि अनायासाने जेव्हा एक प्रोजेक्टच्या निमित्ताने मला तुकाराम काते आहेत, जे आता ड्यूक्सच्या राजाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत, ते MLA होते, त्यांची आणि माझी भेट झाली. तेव्हा एक विनोद म्हणून त्यांचा PA आहे, तो त्यांनी मला त्याचा गणपती ऑफर केला, पांढरापूरचा राजा. आणि त्यासोबतच ड्यूक्सचा राजा, म्हणजे दोन्ही गणपती चेंबूरचे मला त्या करायला भाग्य लाभलं. 1 वर्ष कारखाना चेंबूरला केला तेव्हा ड्यूक्सच्या राजाची अख्खी बॉडी मातीकाम, म्हणजे 16 फुटाचं मातीकाम मी लावलं होतं.
त्याची पीओपीचा मोल टाकून पीओपीचा पीस, म्हणजे आजही पीओपीची डाय आहे पण ती इतकी हे नाहीये पण आहे. त्यामुळे तो पहिला ड्युक्सचा राजा. आणि जो लास्ट टाइम तुम्ही जो गणसंकुलला मी केला तो डायरेक्ट जॉब, जो बॉडी वापरून आपण जसं करतो तसा डायरेक्ट जॉब केला. आणि ड्युक्सच्या राजाबद्दल मला आता पण क्रेज आहे आणि तेव्हाही होतच. आणि भव्य दिव्य असा गणपती होता, स्थूल शरीराचा. हो. असं आहे. बोला. माझा पुढचा प्रश्न असा आहे की दैनिक पुढारीमध्ये मी एक लेख वाचलेला या वर्षीचा, की यावर्षी सुपारीची पूजा करावी लागणार का? त्याच्याबद्दल मला स्पष्ट नक्कीच सांगा. नक्कीच नक्कीच लागेल. कारण का मी तुमच्या माध्यमातून सगळ्या भाविकांना पण हे सांगू इच्छितो की जसं आज कोरोनाचं संकट पूर्ण महाराष्ट्रावर, देशावर आणि जगावर आहे ना, त्याप्रमाणे सगळ्याच उद्योगधंद्यांना याचा फटका बसलाय. काय आपण त्याच्यापासून विपरीत नाहीये. पण मूर्तिकलेच्या व्यवसायाला एक मोठा फटका बसला. याचं कारण कोरोना यायचा काळ आणि मूर्त्या तयार करायचा काळ हा सिमिलर आहे. म्हणजे साधारण आपण मार्च एप्रिल पासून सुरू करत असतो सगळ्या गोष्टीला, आणि त्याच वेळी आपण हे लॉकडाऊन मध्ये गेले, बऱ्याच गोष्टी झाल्या. अजूनही बीएमसी कडनं परमिशन ग्रांट झालेल्या नाही आहेत मूर्तिकारांना. 90% मुंबईचा मूर्तिकार आहे ना हा बीएमसी वर मिळणाऱ्या जागेवर अवलंबून असतो. त्यामुळे मूर्त्या पूर्ण होतीलच असं नाहीये. पेन वरण्या जरी आणून आपण लोकांना दिल्या तरी किती देणार. त्यामुळे आणि लोकांमध्ये ना भीतीचं वातावरण आहे की बाबा मी मूर्ती कशी घ्यायला जाऊ, कुठे जाऊ. आता तर विसर्जन बॅन केल्यामुळे लोकांना असं वाटतंय की अरे बापरे, आता विसर्जन करायचं नाही, मग मी डबक्यात कसं काय विसर्जन करू, त्यापेक्षा मी गणपती घरचा पुजतो. तर अशा विविध गोष्टी आहे. यावर्षी गणपती, घरचा गणपती घेऊन किंवा सुपारी पुजणाऱ्याचा एक टक्केवारी नक्की असेल या गणेश उत्सवामध्ये. तर तू जसं बोललास की मंडपाची परमिशन अजून भेटली नाहीये, तर ती कधी भेटणार? आणि मी असंही ऐकलंय की तुम्ही लोक आज कृष्ण कुंजावर गेलेले, तर त्याबद्दल मला सांगा. धर्मसंकट. मंडपाची परवानगी, मंडपाच्या परवानगीसाठी म्हणजे मी तुला एक साधारण हे कोरोना सुरू झाल्यापासून आहे ना दैनंदिनच सांगतो की बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघात काम करत असताना या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही मूर्तिकारांना माती पुरवली. आमचे अध्यक्ष आहेत गजानन तोंडवलकर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक 6-7 जणांची टीम केली आणि 3600 बॅग्स म्हणजे गोण्या आपण मूर्तिकारांना, जवळजवळ 150 मूर्तिकारांना आपण माती दिली. तर त्या मूर्त्या बनवायला ते घरात सुरू केल्या त्या मूर्तिकारांनी, नो डाऊट. बट किती करणार घरात करून करून. बरं. ज्या मूर्तिकारांकडे जागा नाही, घरात करून करून तुम्ही 10 कराल, 20 कराल, 25 कराल. त्याच्यानंतर आम्ही परमिशन्सच्या मागे लागलो. होतंय काय योगेश की गणेश उत्सव आहे ना हा वेल ऑर्गनाइज नव्हता आतापर्यंत. प्रत्येक वेळी सगळ्यांकडनं टेकन फॉर ग्रांटेड अशी एक लहर उठत गेली. म्हणजे ते राजकारणी पण आले, मंडळही त्याच्यात आहे, असं मी कोणाला त्याच्यात सोडत नाही, आणि मूर्तिकारही त्या अंशी दोषी आहे. हे टेकन फॉर ग्रांटेड झाल्यानंतर जेव्हा आज आपल्यावर असं काही संकट आल्यावर आपल्याला कळलं की अरे बापरे आपण तयार नाही, वी आर नॉट रेडी फॉर दिस, हे होता कामा नये. म्हणून आपण जर तयार असतो किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करता येईल हे जर मूर्तिकारांना ठाऊक असतं ना तर आज ही वेळ आली नसती. परमिशन्स ग्रांट होत नाहीत कारण का बीएमसी खूप गोंधळ अवस्थेत आहे. बीएमसीला किती तुम्ही ओरडून सांगा, कोकलून सांगा, त्यांच्या समोर जाऊन जीव द्या, बीएमसी सुधारणार नाही. कारण त्यांना काय घेणं देणं पडलेलंच नाही. आज महापौर असू दे, आयुक्त असू दे, आयुक्तांच्या तर 2 बदल्या झाल्या तेवढ्या याच्यात. आम्ही तरी जायचं कोणाकडे? महापौर तर महापौर क्वारंटाईन आहे. म्हणजे नक्की काय काय चाललंय काय बीएमसीला? मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही करताय काय? मूर्तिकारांना जागा कधी देणार? जर मूर्तिकारांना जागा मिळालीच नाही तर मूर्त्या बनणारच नाही. आज मला सांगा, आज अनेक अशी मंडळ आहेत ज्यांना 3-4 फुटापर्यंत. मला राज्य शासनाला मी यासाठी प्रामुख्याने दोषी मानेन. पहिली गोष्ट म्हणजे याचं कारण असं आहे की राज्य सरकारने जो निर्णय दिला 4 फुटाचा तो खूप लेट दिला. त्यांना माहित होतं, चांगल्या परीने माहित होतं की गणेश उत्सव जवळ येतोय, दहीहंडी जवळ येते, सो वी हॅव टू प्रिपेअर इट. राज्य सरकार सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर होतं. कोरोना असा आला की हे करणार, कोरोना ते आला की ते करणार. 300 बेड, 3000 बेड, 4000 बेड. कोरोना बरोबर जगलं पाहिजे हे स्वतः मुख्यमंत्री सांगतायत, पण जगायचं कसं हे कोणालाच सांगत नाहीये. त्यामुळे मूर्तिकारांची जी हाल अपेष्टा या राज्यात चालली आहे ना ही खूप वाईट आहे. मी फक्त मुंबईच्या मूर्तिकारांचं बोलत नाहीये. आज मी
पुणे, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जिथे जिथे माझे मित्र आहेत जे मूर्तिकार आहेत. और माझा एक मित्र आहे आतिश म्हणून, जो नगरला आहे, मूर्तिकार आहे. तर तोही म्हणजे 5,000 मूर्त्या बनवत होता, पण आज लॉकडाऊन मध्ये त्याची परिस्थिती इतकी वाईट आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार खूप खचलाय आणि दुर्लक्षित घटक आहे. यांना मूर्तिकारांशी काही घेणं देणं नाही, यांना कलाकारांशी काही घेणं देणं नाहीये. यांना फक्त स्वतःचे राजकीय बॅनर लावायचे आहेत, मंडळाच्या बाहेर राजकीय. मी बोलतो ना, मूर्तिकार 70 रुपयाचा मानकरी आहे. एक नारळ, शाल आणि तो एवढूसा तो गुपे, तो काय गुलाब देतात तो, बस. त्याच्या पुढे वर्षभर मंडळ तुम्हाला विचारत नाही की काय करणार काय नाही, आणि राज्य सरकारही विचारत नाही. तर ही शोकांतिका आहे, या फील्डची शोकांतिका आहे. ती मांडलीच पाहिजे. सरकार दरबारी आम्ही जाणारच, आणि नव्या पिढीने हे सगळे मुद्दे उचलून धरले पाहिजेत. हितेनवाणी आपल्याला एक प्रश्न विचारत आहेत की नव्या पिढीने मूर्तिकाराकडे कल द्यावे का? नक्कीच द्यावा. मूर्तिकलेला स्कोप आहे. ऍक्च्युली होतंय काय, हितेन, माझा तुम्हाला एक प्रामुख्याने हे आहे, आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना, इन्स्टंट मनीच्या मागे आज मुलं धावत आहेत. जी नवीन पिढी या क्षेत्रात येते ती काय करते की चला आता मला धंदा करायचा ना, 3 महिन्याचा धंदा आहे, महिन्याभराचा धंदा आहे, ती उठते, डायरेक्ट पेनला जाते, पेनवरनं रेडीमेड आणते किंवा कच्च्या आणते, कोणातरी पेंटिंग करायला लावते. मुळात जर तुम्ही स्वतः मूर्तिकला शिकलात, मुळात जर तुम्ही स्वतः मातीकाम शिकलात, मुळात तुम्हाला मातीची मूर्ती घडवता आली, तर त्याच्या सारखा आनंद, त्या सरस्वतीचा आनंद तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे माझ्या नवीन पिढीला एवढंच हे म्हणणं आहे की सगळं काम तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला मूर्तिकलेतलं मातीकाम आलं पाहिजे, लिखाई, शेडिंग, पेंटिंग, कोणावर डिपेंड न राहता तुम्हाला सगळं काम आलं पाहिजे. त्यामुळे मूर्तिकार, जर तुम्ही मूर्तिकार लावायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला मातीकाम आलं पाहिजे. माझं हे स्पष्ट मत आहे. जे आज कारखानदार आहेत ते मूर्तिकार लावून मोठे मोठे गाळ्यात मूर्तिकार म्हणून बॅनर लावून फिरतात, मी त्यांना मूर्तिकार मानत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी त्यांना अजिबात मूर्तिकार मानणार नाही. ते खूप चांगले कारखानदार आहेत, ते खूप चांगले बोलतो ना व्यावसायिक आहेत, पण ते मूर्तिकार नाही. मूर्तिकारांनी मातीतून मूर्ती घडवलीच पाहिजे, तरच ते होऊ शकतं. येस, अजून कोण आहे? तर मला मूर्त्या बनवायला माहिती खूप बेसिक इच्छा आहे मला. काय आहे मूर्तिकार किंवा असं काय बनायचं असेल तर त्याला बेसिक काय यावं लागतं? बेसिक आता मी कसं सांगू तुला. बेसिक तर सुरुवात आहे ना माती मळण्यापासून केली पाहिजे योग्य, सिरियसली. कारण का जोपर्यंत तुम्हाला माती केवढी मळली पाहिजे, त्याच्यात पाणी किती पाहिजे, काय किती पाहिजे, तुमच्या हाताला किती लागली पाहिजे, किती चिकट पाहिजे, किती ती ऍप्लिकेशनेबल म्हणजे ऍप्लिकेशन करण्यासाठी योग्य आहे का, वजन घेण्यासाठी योग्य आहे का, मूर्ती घडवताना आपण पोकळ घडवतो ती योग्य आहे का, हे जेव्हा तुम्हाला ज्ञान येईल ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची कला बदलत जाते. तुम्हाला आज मूर्ती घडवली आणि तुम्हाला सगळं आलं असं होणार नाही. इट नीड्स प्रॅक्टिस. त्याला एक मोठा तप लागतो. आज जसा माझा एक तप पूर्ण झाला 2008 ते 2020, हा माझा एक तप आहे, जो माझा वैयक्तिक तप आहे. हा जसा तप तुमचा पूर्ण होणं गरजेचं आहे, तरच त्याच्यातून मूर्तिकार घडू शकतात. सोहळा आनंदाचा म्हणून एक अकाउंट आहे, तो विचारतोय की दादा मला शिकवाल का मूर्ती बनवायला, माझी खूप इच्छा आहे. नक्की शिकवेन, पण कसं आहे सध्या मीच फिरत्या स्टुडिओवर कामाला आहे. कारण का आज जसं मुंबईत आहे तसं माझे काही प्रोजेक्ट पुणा, जळगाव आणि लातूरला म्हणजे या लॉकडाऊन मध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे मी ते पूर्ण करायला जातो. तर अशा नवीन होतकरूंना सध्या घेऊन जाता येत नाही. पण त्यांना जर शिकायचं असेल, त्यांना मार्गदर्शन हवं असेल किंवा चांगले गुरु पाहिजे असतील, तर आपल्याकडे खूप माझे सहकारी मित्र आहेत जे मूर्तिकार आहेत, ते त्यांना शिकवू शकतात. जर त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच मी त्यांना नक्की गाईड करीन. माझा पुढचा प्रश्न हे आहे की 4 फुटच का? काय बोलतो? यंदा 4 फुटच का? अरे बापरे. यंदा 4 फूट का, या प्रश्नाचं म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे. कसं उत्तर देऊ हे मला कळत नाही. म्हणजे ठीक आहे, पण तरी सुद्धा मी उत्तर देतो. यंदा 4 फूट का याचं कारण आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या सरकारने नॉर्म्स म्हणजे आज GR काढलेत किंवा ज्या गोष्टी ठरवल्यात की गर्दी टाळा आणि गर्दी हे करू नका, तर माझं असं म्हणणं आहे की 3 फूट काही जण घेऊन चालत होते की 2 फुटच पाहिजे, 3 फुटच पाहिजे. बट जर तुम्ही पूर्ण ह्या मूर्तिकलेचा अभ्यास केलात किंवा मुंबईच्या मूर्तिकलेचा अभ्यास केला, मूर्तिकारांचा,
तर त्यांची युजली डाय जी आहे ना, म्हणजे मोठ्या मूर्तीकारांची डाय ही 3.5 4 फुटापासून सुरू होते. दुसरं त्याच्यामध्ये काय आहे की 4 फुटाची मूर्ती आहे ना, सहज 4 कोपऱ्याला 4 जण उचलून घेऊन जाऊ शकतात. आणि ती थोडीशी शेवटी मूर्ती आहे, बाप्पा आहे, आपण 2 फुटाचा बाप्पा बसवणं मलाही स्वतःला खूप हे वाटेल की मंडपात अरे बापरे 2 फुटाचा आहे. त्यामुळे 4 फुटाचा निर्णय मला असं वाटतं सरकारने घेतला तो योग्य आहे. आणि 4 फुटाबरोबर आज बरेच आता गणेश गल्लीची जी पूजेची मूर्ती आहे ती खुद्द 4 फुटाचीच आहे. मग जर 3 फुटाचा निर्णय घेतला असता तर काय झालं असतं. हा एक मोठा त्याच्यामध्ये हे येतो ना, प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे 5 फुटाच्या खाली असं आमच्या संघटनेने सांगितलं होतं, तर ते योग्य आहे. 5 फुटाच्या खालीच मूर्ती असावी असं आहे. आणि हे आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलंही होतं. पण आता पुढचा हा प्रश्न येते की बुकिंगला कसं जाणार तिथे, कारण ट्रेन आणि मी ह्याच्यासाठी सांगेन की जेव्हा आमची पोलीस आयुक्तांबरोबर बैठका चालू होत्या या गणेशोत्सव 2020 संदर्भात, तेव्हा आयुक्तांनी पण आम्हाला असं सुचवलं होतं की लोकल ऑर्डर्स जास्त स्वीकारा, लांबच्या ऑर्डर्स स्वीकारू नका. आज त्यावेळेस जेव्हा आम्ही माती आणली गुजरातवरनं संघटनेने, तेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी काही गोष्टी त्यांच्याकडनं म्हणजे ग्रांट्स घेतल्या होत्या की आमच्या गाडीला परवानगी देण्यात यावी वगैरे, असं काय काय होतं. त्याच्यामध्ये माझीही गाडी होती. तर ही का होती, कारण का सरकारची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमिका अजून अस्थिर आहे. आज ते अनलॉक 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 बोलत चाललेत, पण ऑटोमॅटिकली काही काही ठिकाणी ते लॉक करत चाललेत, जिथे डबल सीट अलाउड नाही आहे किंवा XYZ जो काय त्यांचे नियम जाता भरपूर बदलत चालले. त्यामुळे जेव्हा पोलिसांचं आमचं बोलणं झालं तर ते म्हणत होते की लोकल ऑर्डर स्वीकारा, ऑनलाईन ऑर्डर घ्या. कारखान्यात जर माणसं येत असतील, मी आज जे मूर्तिकार ऐकतायत किंवा याच्या पुढे जे ऐकतील त्यांना फक्त एवढंच सांगेन की कारखान्यात बुकिंगच्या वेळेस आपण युजली बुकिंग कशी होते की फॅमिली येत होती बुकिंगला, बरोबर गणपती बुकिंगला, किंवा मंडळातली भरपूर माणसं येत होती. तर तसं काही करू नका प्लीज, माझी हात जोडून विनंती आहे. मूर्तिकाराला कमीत कमी त्रास द्या, असं माझ्या या कोरोनाच्या याच्यात मी सांगेन. कारण का उद्या जर त्याला काही बाधा झाली तर कोणीच धावून जाणार नाही मूर्तिकाराच्या मागे, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तर बुकिंगचं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ट्रेन बंद आहे, सगळं बंद आहे, तर ऑनलाईन बुकिंग हे करा. गाड्यामधून मूर्ती घेऊन जाताना आम्ही असं सगळ्यांना आवाहन करतोय की 15 तारखेला आपली दहीहंडी आहे, तर 15 पासून 22 पर्यंत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मूर्त्या आपापल्या घरी नेल्या पाहिजेत आणि त्या ठेवल्या पाहिजेत. कारण का एका दिवशी 21 आणि 22ची जी गर्दी आहे ती मॅनेज करायला अजून त्याच्यावर खूप साऱ्या बैठका होतील, पोलिसांबरोबर होतील, महानगरपालिकेबरोबर होतील की कशा मूर्त्या डिव्हिडंड करायच्या. त्याच्यात एक गोष्ट त्रासदायक कमी आहे की यावर्षी वादंत्री नाहीयेत, म्हणजे जे ढोल ताशा नाहीयेत, त्यामुळे ते सोयीस्कर होईल. बट स्टील गर्दी होणार, म्हणून माझं असं मत आहे की मोबाईलवरच बुकिंग घ्या. बऱ्याच मूर्तिकारांनी ऑनलाईन पोर्टल्स सुरू केले आहेत, फेसबुक अकाउंट्स आहेत, इन्स्टा अकाउंट आहे. तुमचं स्वतः पेज काहीतरी प्रमोशन्स करत होतं मध्यंतरी, तसं प्रमोशन जर तुम्ही स्वतः चालू केलं मूर्तिकारांचं विविध विभागातल्या, किंवा कुलाबा पासून गिरगाव पर्यंत हा मूर्तिकार आहे, गिरगाव मध्ये हा मूर्तिकार आहे, लालबाग मध्ये हे मूर्तिकार आहे, त्यांचे हे मूर्ती आहे. हे माझी तुमच्यासारख्या पेज जे पण आहे त्यांना ही रिक्वेस्ट आहे की जर असं जर हे प्रकरण केलं तर एकमेकांचा हात धरून आपण गणेशोत्सव सोयीसुविधेने व्यवस्थित साजरा करू शकतो. माझा पुढचा प्रश्न आता असा आहे की आता या टाइम म्हणजे गणेशोत्सवाला अवघे 45 दिवस बाकी आहे, तर या वेळात कस्टम मूर्ती होऊ शकते का? सगळ्या नाही होऊ शकत. इट्स ऑल डिपेंड अबाउट मूर्तिकार आणि मंडळ. होतंय काय माहितीये योगेश की तुला एक गोष्ट लक्षात येईल, या वर्षी ज्या ज्या मूर्त्या आहेत ना ह्या खुद्द फक्त मूर्तिकारांकडे, या धंदेवाल्यांकडे नाहीत, या कारखानदारांकडे नाहीयेत. लोक मूर्तिकार शोधतायत, स्वतःच्या एरियात मूर्तिकार कोण आहे. म्हणजे आज 15-15-20-20 वर्ष लोक राहत होती कुठे XYZ ठिकाणी राहत होती, पण ती जाऊन दादरला मूर्ती घेत होती, लालबागला मूर्त्या घेत होत्या, पण ते आज त्यांच्या लोकल एरियामध्ये बाबा माझ्या एरियात मूर्तिकार कोण आहे हे शोधतायत. त्यामुळे कस्टम मूर्ती मंडळांनी आग्रही धरू नये. सध्या साध्या सोप्या पद्धतीने मूर्त्या कशा होतील, जास्तीत जास्त मूर्त्या कशा बनतील, कारण का कस्टम मूर्ती बनवायला योगेश तुलाही माहिती आहे की खूप वेळ जातो. आणि आता जर तुम्ही आग्रह धरला मातीचीच करा, तर पाऊस आतासा सुरू झालाय, ह्याच्या पुढे खूप अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात.
काही येऊ शकतं. उद्या जर अनलॉक किंवा लॉकडाऊन पुन्हा वाढलं की कलर नाही मिळणार, हे नाही मिळणार. माझे काही मित्र आहेत, त्यांनी अशी तयारी केली आहे की मातीच्या मूर्तीला डोळे आणि नाम काढून देणार आणि घेऊन जावा. इतके वर्ष जर एखाद्या गिरायकाला किंवा एखाद्या भाविकाला जर मूर्तिकारांनी त्याच्या मनाप्रमाणे मूर्ती दिली आहे, तर यंदाच मी असा आवाहन करीन भाविकांना की तुम्ही मूर्तिकारांना सांभाळून घ्या आणि कस्टम मूर्तीच्या मागे सध्या लागू नका. साधी सिंपल टिटवाळा मूर्ती भेटली, पूजेला भेटली तरी भरपूर गणपती बाप्पा मोरया करून पूजा करा बस. म्हणजे थोडा आता रोखोक प्रश्न आहे हा की कबूतर खाण्याला यावर्षी मूर्ती भेटणार नाही. त्याच्यासाठी मी स्वतः 100% प्रयत्न करीन. कारण का खरंच मला वाईट वाटत होतं. मी आता नाही वाईट वाटत आहे मला, जेव्हापासून मी परेलला राहतो त्यामुळे मला दादर खूप जवळ आहे आणि युजली माझं येणं जाणं असतं. तर ज्या वेळेस माझा देव रस्त्याच्या फुटपाथवर चटईवर विकला जातो भाजी मोलाच्या भावामध्ये, तेव्हा मूर्तिकार म्हणून होणाऱ्या वेदना वेगळ्या आहेत, पण एक भाविक म्हणून होणाऱ्या वेदना खूप वेगळ्या असतात. त्या लोकांना समजत नाही. मला असं वाटतं की आता आहे ना, गणेश उत्सवाचं स्वरूपच बदलत चाललंय हळूहळू. एक घर एक गणपती होता, आता एक घर 10 गणपती झाले. त्यामुळे सगळी जी ही यंत्रणा आहे, ही जी कबूतर खाण्याच्या बाजूला यंत्रणा चालते, त्याला सगळा वलय आहे, राजकीय वलय आहे, पोलिसांचा आहे, बीएमसीचा आहे. त्यामुळे मी आणि आमच्या संघटनेच्या आम्ही अध्यक्षांना अशी विनंती केली. त्यासाठी आम्ही पेनला जाऊन बैठकही घेतली आणि ती सक्सेसफुल पार पडली. की ते म्हटले की आम्ही जे शेवटच्या दिवशी जो बाजार करतात तर यावेळी आमच्याकडनं पाठवणार नाही, आणि जर तुम्हाला कोण तसं आढळलं तर तुम्ही जी काही कायदेशीर कारवाई कराल ती आम्हाला मान्य राहील. हे दोन्ही पेनच्या संघटनेने आम्हाला ते लिखित स्वरूपात दिलेलं आहे. हे त्याच्यातली पॉझिटिव्ह बाब आहे. देवधर या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होते. मी त्यांचे आभार मानेन, श्रीकांत देवधर. त्यांनी सांगितलं की देव असा रस्त्यावर विकू नये, म्हणजे ज्या प्रकारे ते विकतात ते असं विकू नये. आणि होतंय काय की काही गिरायकांना ना योगेश सवय लागते. ते काय करतात, अजिबात बुकिंग बिकिंग करत नाही मूर्त्या, मस्त आपले जातात पाठ घेऊन. आपलं पाठ पण घेत नाहीत, ते तिथेच घेतात दादरला. ते पाठ पण तिथे मिळतात त्यांना, घेतात आणि एक गाडी उभी असते पेनवाल्यांची, बाबा कितीला दिली ती मूर्ती, 200ला दिली. म्हणजे काय तुम्ही काय किराणा मालातनं सामान घेताय का तोलमोल करताय? मला जे गिरायक खिचखिच करतात ना पार्ट्या रेट्स मध्ये, ते अजिबात आवडत नाही. कारण का ते देव घ्यायला येत नाहीत, ते वस्तू घ्यायला येतात. तर माझ्यासाठी तो देव आहे, वस्तू नाहीये. अं, पण आता होतं असं की काय काय मूर्तिकारही आहेत, ते सुद्धा फुटपाथवर मंडप टाकून हे करतात, पण मंडपाचीच परमिशन शेवटी कधी भेटतं हा सगळ्यात महत्वाचा नाही प्रश्न आहे. नाही, एक गोष्ट लक्षात घे, हे पूर्ण 2 वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत. तू फुटपाथची परमिशन घेऊन जो मूर्तिकार धंदा करत असतो ना, तो त्याचा देव व्यवस्थित ठेवतो. त्याच्या कारखान्यात तुम्ही तेच गेल्यावर तुम्हाला विचारलंय कुठे की- घाण. तेच विचारलं मी की फुटपाथवर परमिशनच कधी भेटेल हा प्रश्न होता. फुटपाथवर परमिशन कधी मिळणार? हा, मंडप टाकायची माझ्या मते परमिशन तुम्हाला एक 2 दिवसात गोड बातमी नक्की मिळेल. मी एवढंच सांगू शकतो, कारण का काही गोष्टी जरा लिफाफ्यामध्ये बंद असलेल्या बऱ्या. माझा पुढचा प्रश्न असा आहे की यावर्षी बागवे काकांचीच एक पोस्ट बघितलेली हम्म. की मूर्तिकार मूर्त्या नाही विकत आहे, राजकीय पक्षच मूर्ती देणगी मधून देत आहे. मला ना महाराष्ट्राच्या राजकारणाचा आहे ना खूप चांगला अभ्यास आहे, पण मी सांगेन की इतकं राजकारण नीच लेवलला जाऊ शकतं ना, हे मी आज पहिल्यांदा अनुभवलंय. या सगळ्या 2 मिनिटं फक्त. मी तुला फोटो दाखवू शकतो, थांब जरा 2 मिनिटं होल्ड कर. आय थिंक इट माइट वर्क्स. थांबा. हे बघ, काही आहेत ना भाजपची मंडळी आहे, जे अंधेरीला हे प्रकरण आता आमच्या उघडकीस आलंय की ते मूर्त्या मोफत देणार आहेत किंवा भाविकांना मूर्त्या फुकट देणार आहेत. मला त्यांच्या त्या कार्यक्रमाचा अजिबात आक्षेप नाहीये किंवा मी विरोधही करणार नाही, पण माझं एवढं म्हणणं आहे की जर तुम्ही आज 350-400 मूर्त्या जर फुकट देणार असाल पेनवर्ण आणून, तर होणार काय की तिकडचे जे स्थानिक मूर्तिकार आहेत ना ते मरतील.
आज परिस्थिती इतकी भयावह आहे की एखादा मूर्तिकार एक वर्ष हा 3 महिन्याचा धंदा करून वर्षभर त्याची उपजीविका चालवत होता. पण आता परिस्थिती तशी नाहीये. मुळात जर तू 100 मूर्त्या आज करतोयस ना, तुला फ्रॉम डे एंड तुला माहित नाही की माझ्या या 100 मूर्त्या जाणारच, हे कोणीच सांगू शकत नाही. मी पण नाही सांगू शकत किंवा तो मूर्तिकारही नाही सांगू शकत. इतकी परिस्थिती आज बदलत चालली आहे. काही भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते असं फुकट देण्याचं वगैरे हे करतात. आम्ही त्यांना चांगलं खरखरीत व्यवस्थित पत्र, मी स्वतः अध्यक्षांना आम्हाला विनंती केली होती की द्या, तर त्यांनी पत्र दिलंय. त्याच्या बाबतीत प्रसाद लाडांपासून आशिष शेलार, देवेंद्रजी फडणवीस, त्याच्यानंतर अजून विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरजी यांच्यापर्यंत ही लेटर पाठवले की तुम्ही असं करू नका. द्यायच्या असतील तर स्थानिक मूर्तिकारांकडनं तुम्ही मूर्त्या घ्या. ठीक आहे, थोडंसं रेटमध्ये इकडे तिकडे होऊ शकतं, इट्स ओके. मूर्तिकार तुम्हाला सांभाळून घेतील, तुम्ही त्यांना सांभाळून घ्या. जर तुम्ही स्थानिकांकडनं त्या मूर्त्या घेतल्या आणि फुकट द्या ना, आमचा त्याला काही विरोध नाही, माझा तर वैयक्तिक नाही. मग त्यांनी काय होईल, तुमचा कार्यक्रमही सिद्धीस जाईल आणि मूर्त्या ही स्थानिक मूर्तिकाराच्या गेल्यामुळे त्याची उपजीविका चालेल. तुम्ही त्याच्या पोटावर पाय देऊन हे सगळं करणार असाल तर यावर्षी कोरोना आहे, पुढच्या वर्षी कोरोना नाही. मग मूर्तिकार मला माहित आहे ते कसे राग काढतात सगळ्यांबरोबर ते. माझा पुढचा प्रश्न थोडा पुढच्या वर्षीचाच आहे की सगळेच बोलतायत की मातीची मूर्ती करा, मातीची मूर्ती करा, पण मग त्याला एक तर जागा भेटत नाही आणि पुढच्या वर्षी पीओपी बॅन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? पीओपी बॅन योगेश खूप मोठा विषय आहे. मी या संदर्भात म्हणजे जेव्हा पीओपी बंदी झाली, प्रकाश जावडेकर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनी जेव्हा तो GR पास झाला, मी तुला सांगू इतका अनरिअलिस्टिक GR आहे आजपर्यंत भारत सरकारचा, इतका अनरिअलिस्टिक घाणेरडा GR मी आयुष्यात नाही बघितला. म्हणजे आतापर्यंत मला खूप अशी आवड आहे, लॉ वगैरे करतो त्यामुळे जरा की आपण GR वाचले पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर ह्याच्यापेक्षा घाणेरडा GR असू शकत नाही. त्यांनी पीओपीच्या मूर्त्यांवर बंदी आणलीच आहे, नो डाऊट. पण मी तुला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की त्यांनी काय सांगितलंय की कलर कसे वापरा तुम्ही. भगव्या कलरचा झेंडूचं फुल घ्या, ते कुस्करा, ते कुजवा आणि त्याचा भगवा रंग करा. इज इट पॉसिबल? तुला तरी वाटतं हे होऊ शकतं? इट्स नॉट पॉसिबल. भगवा कलर तसा करा, हिरवा रंग पाण्याने करा, परत पिवळा रंग पिवळ्या फुलांनी करा. फुलं वेचत बसायची 9 महिने आणि काय 3 महिने ते रंग बनवत बसायचे. हे असले फालतूचे भारत सरकारच्या या धोरणाला पूर्णपणे माझा विरोध राहील. वैयक्तिकरित्या मी बऱ्याच मूर्तिकारांशी आणि महाराष्ट्राच्या मूर्तिकार संघटनेशी बोलतोय आज, की अमरावती झाली, पुणे झाली, की इज इट पॉसिबल वी कॅन चेंज टू माती? एवढं पॉसिबल नाहीये. आम्ही फक्त तेच सांगतोय, सरकारने जे काय करायचंय ना ते सरकारने ठरवून करावं. आज सरकार जे काय असेल, मग ते महाराष्ट्र सरकार असू दे किंवा भारत सरकार असू दे, जे काय करायचंय मूर्तिकलेच्या बाबतीत ठरवून करावं. आणि जर मातीमध्ये जर तुम्हाला शिफ्ट करायचं असेल तर मूर्तिकारांना किमान 3 वर्षाचा वेळ मिळावा. कारण का तो कारखाना पूर्णपणे पीओपी मधनं उचलून मातीमध्ये कन्वर्ट करणं, इट इज नॉट इझी की आज झालं आणि आज केलं, असं ते होणार नाही. त्याला खूप मोठी यंत्रणा लागते, त्याला खूप मोठा पाठबळ लागतं, त्याला तुम्हाला ट्रेन करावे लागतील बरेच जण त्या मातीसाठी. बऱ्याच असंख्य प्रश्न आहेत. आणि पहिली महत्वाची गोष्ट की आपण एवढ्या मूर्त्या पुरवू शकू का? इट इज नॉट पॉसिबल. आज मुंबईचा आकडा जर घेतलास तर 16-17 हजार आपल्याकडे मंडळ आहेत. ठीक आहे, आता मंडळांच्या मूर्त्या तर 22 फुटाची मातीची होईल का? 1 होईल, 2 होईल, 3 होईल. एखादा मूर्तिकार 10 करेल, चला काहीतरी करून किती मोठी टीम लावून. पण 17,000 मंडळांना मूर्त्या पुरवणं, इट इज नॉट पॉसिबल. त्यामुळे सरकारला मी इतकं आणि वारंवार सांगत आलोय आणि सांगत राहीन की जे काय असेल ते आमच्या बरोबर बसा, आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू. मग तुमचा निर्णय काही असू दे, पण त्याच्यातून मध्य म्हणजे सुवर्ण मध्य काढणं खूप गरजेचं आहे. पीओपी बंदीबाबत मला असं वाटतं, मी इथून आवाहन करीन की मंडळांनी उठाव केला पाहिजे. इट इज नन ऑफ द मूर्तिकार बिझनेस. उद्या जर पीओपी बंदी आली तर तुम्ही मला 5 फूट मूर्ती दिली ऑर्डर काय आणि 50 फूट दिली काय, मला करणंच आहे. असं आहे. त्यामुळे मी असं आवाहन करीन की मंडळांनी या बाबतीत थोडासा उठाव केला पाहिजे. आणि मूर्तिकारांनी आम्ही जसं असं महाराष्ट्र एकीकरणाचा आज आम्ही बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघातर्फे आमच्या अध्यक्षांनी योजलंय की महाराष्ट्रातले मूर्तिकार एकत्र करून या गोष्टीवर आपण लढा देऊ भारत सरकार बरोबर. आणि लवकरच ते तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनात येईल की मूर्तिकार किती अजून काय काय करू शकतात.
दिल्लीला हलवण्याची ताकद आहे सध्या. ओके. माझा पुढचा प्रश्न असा आहे की पेपरचे गणपती आता कुठेतरी तेवढे फेमस झाले, हम्म. पण तू खूप आधीपासून पेपरचे गणपती करतो आहेस. तर मला पेपरच्या गणपतीबद्दल थोडं सांग ना. पेपर गणपती. पेपरचे गणपती मी खूप आधीपासून करतोय. हो, मी अविनाश पाटकर आहेत आपले गिरगावचे, त्यांच्याकडे पेपर मॅच शिकलो. त्यांना सहकार्य म्हणजे मदतही केली. एक दोन वर्ष मी त्यांच्याकडे थोडं मदत करत होतो, त्यामुळे त्यांच्याकडनं मला भरपूर शिकायला भेटलं. त्याच्यानंतर माझा एक मित्र आहे अभिषेक निवेलकर म्हणून आहे, लोअर परेलचा. तो पण त्यांच्याकडे शिकला. तो माझ्या बरोबरच शिकत होता, माझ्या बरोबरच काम करत होता त्यांच्याकडे. पण तो थोडासा त्याच्यामध्ये टेक्निकली खूप गोष्टी शिकत होता. त्यामुळे काय होतं, एक जण रिसर्च करतोय आणि एक जण वापरतोय, असं मी अल्टिमेट वापरायला सुरुवात केली. मी पहिली मूर्ती केली पेपरची, ती 4 फुटाची होती. नंतर डायरेक्ट केलं तो ठाण्याचा अष्टविनायक केला. जो ठाण्याचा अष्टविनायक पेपरचा आज तुम्ही बघता, ती पहिली मूर्ती पेपरची माझी होती. ती मी पूर्ण पीओपीची बनवून त्याच्यावर मोल टाकून पेपर मॅश मधून काढून, म्हणजे आज माझ्याकडे पेपर मॅश मधून सुकवण्याच्या बऱ्याच अशा जुगाडू टेक्निक्स आहेत, ज्या मी आता लाईव्ह मध्ये सांगणार नाही, कारण का जे बघतात ते मला डायरेक्ट अनुभव चक्रावून आलाय. जातात. तुला अनुभव आलाय. आणि तशीच मी दादरचा महाराजा म्हणून एक आहे मूर्ती आपली, दादरला बसतो, तो 2017ला केला. त्याला मुंबईचा राजा जे काय पारितोषिक आता लागतं, त्याच्यामध्ये बेस्ट पेपर मूर्ती किंवा बेस्ट इको फ्रेंडली आयडल असं मला पारितोषिकही होतं त्या मूर्तीसाठी. आणि पेपरमध्ये खूप स्कोप आहे, नक्कीच खूप स्कोप आहे. फक्त एवढंच आहे की रिसर्च होणं गरजेचं आहे, पण त्याला एक मर्यादा आहे. पीओपी, माती आणि पेपर ह्या प्रत्येक माध्यमाला, ही जी तिन्ही माध्यम आहे त्याला एक मर्यादा आहे. त्यामुळे त्या मर्यादा जपत करायला लागते. आणि पेपर मॅच काय मी सुरू केलेलं नाहीये, पेपर मॅच खूप पुरातन काळापासून आहे. मला सांगायला आवडेल की श्याम सारंगांचे जे चित्र होते आधी, जे चलचित्र फायबर यायच्या आधी, फायबर या फील्डमध्ये राजन सरांनी आणलं, आपले राजन जाड सर आहेत त्यांनी आणलं या फील्डला. पण फायबर यायच्या आधी पेपर मॅचच्या मूर्त्या बनवून त्या चलचित्र केली जायची. तर माझे वडील तिकडे सारंगांकडे कामाला होते, त्यामुळे मला ती एक चांगली प्रोसेस माहिती आहे. आणि भाताचा कळ किंवा पेपर मॅच मध्ये अशा दोन मी थोडस ज्ञान द्यायला मला आवडेल की डिंक जो प्रकार आहे, जो पेपर मॅच मध्ये वापरला जातो, तर त्याचे 2 प्रकार आहेत. एक बाबळीचा डिंक आहे आणि एक काजूचा डिंक आहे. आणि अजून बरेच डिंकाचे प्रकार येतात. मी सध्या या 2 प्रकारांवर रिसर्च करतोय सध्या. तर रिसर्च मध्ये मला फक्त एवढंच सापडलं की तुम्ही डिंक कसा हँडल करताना त्याच्यावर त्या पेपर मॅचच्या मूर्तीची स्ट्रेंथ डिपेंड आहे, हे लक्षात घ्या. कारण का पीओपी व्हायटिंग आणि पेपरचा लगदा हे दोन्ही कमकुवत माध्यम आहेत तशी बघायला गेली तर. ह्याला जर बॉन्ड असेल तर तो डिंकाच आहे. त्यामुळे हे दोन्ही डिंकामध्ये बाबळीचं डिंक कुठपर्यंत चालतं आणि काजूचं डिंक जे आहे ते कुठपर्यंत जातं, याचा माझा थोडासा अभ्यास आहे आणि ते मी करतो. म्हणजे माझ्या मूर्त्या सहसा असं दबत नाहीत, बसत नाही, किंवा बऱ्याच पेपर मॅचचे नवीन नवीन मूर्तिकार जन्माला आले आहेत, पण मला असा कधीच अनुभव आला नाही की मूर्ती बसली, हे झाली, ते झाली. त्याला एक टेक्निक आहे, त्याला एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसनी जर गेलं तर मूर्तीत काहीच त्रास होणार नाही. मी आजही सांगतो की मी 48 तासात तर तुम्हाला 48 आवर्स मध्ये पेपरची मूर्ती काढून कास्टिंग करून देऊ शकतो. पण त्या सगळ्या माझ्या जुगाडू टेक्निक्स आहेत, त्या बाहेर काढायची. हे तुला अनुभव आलाय त्याचा. चांगलं चाललं. माझा पुढचा प्रश्न थोडा असाच होता की एक मूर्ती बनवायला, मग ती शाडूची मूर्ती, पीओपीची मूर्ती आणि पेपरची मूर्ती, ह्याला कालावधी किती लागतो? कालावधी इट्स डिपेंड. पूर्णपणे हा आर्टिस्टचा प्रश्न आहे. शाडूची मूर्ती काही जण दिवसाला 2 करतात, आता डाय मधून दाबून करतात की डायरेक्ट रचतात, तो त्यांच्यावर हे आहे. काही जण डायरेक्ट जरी रचत असेल तरी 4 दिवसाला 1 मूर्ती होते. तो हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे की शाडूच्या मूर्तीचा जो काय आहे, तर इट्स ऑल डिपेंड ऑन आर्टिस्ट. पीओपीची मूर्ती तर तुम्हाला माहिती आहे की डायरेक्ट जॉब असेल तर त्याला किती वेळ जातो. आज सतीश दादा जसा गणेश गल्ली करतो, त्याला वेळ जातो डायरेक्ट जॉबला. आणि कास्टिंग करून जर तुम्ही काय करत असाल तर इट्स ओके, तुम्ही 12 तासामध्ये एक मूर्ती देऊ शकता. ती खातू साहेबांनी एक स्टंट केला होता, तो सक्सेसफुलही झाला. असं आहे. आणि राहिला प्रश्न पेपरची मूर्ती, त्याला खूप लेंथी प्रोसेस आहे. यू नेव्हर, म्हणजे तुम्हाला जर 12 फुटाची मूर्ती या पुढच्या आठवड्यात द्यायची असेल तर आज तुम्हाला फाशीच घ्यावी लागेल, इतकंच ते मी सांगू शकतो. त्यामुळे त्याला खूप वेळ लागतो. असं आहे. काहीतरी प्रश्न आहे खाली.
शिवराज कांबळेने तुझ्या आवडीचा प्रश्न विचारलाय. अरे स्केच बापरे. आर्टिस्ट वर काहीतरी बोल. स्केच आर्टिस्ट वर तुमचे काय मत? मी हा प्रश्न स्किप करणार होतो. तुझी इच्छा आहे तर आता मी उत्तर देतो. शिवराज ज्यांची इच्छा आहे तर मी त्यांना उत्तर देतो. स्केच आर्टिस्ट बद्दल मी तुला खरं सांगतो, प्रामाणिक, प्रांजळ आणि खरं मनापासून माझं एक मत आहे की एक दोन जण सोडली ना या स्केच लाईन मध्ये, म्हणजे ह्या नवीन प्रकारच काय आहे मला कळलं नाही. पूर्वी व्हायचं काय की मूर्तिकार स्केच करायचा आणि मूर्त्या पास व्हायच्या. आता मूर्तिकार, जाऊ दे आता शिवी देणार होतो, आता बीप करतो. मूर्तिकार झालाय तसा आणि स्केच आर्टिस्टला डोक्यावर घेऊन मंडळ नाचतात. आणि मी तुला आजही सांगतो की माझी इतकी ताडकेपाड सवय आहे, या स्केच आर्टिस्टला आहे ना मला एखाद्या मैदानात घेऊन सगळ्यांना चापकानी फोडावायची इतकी पण इच्छा आहे, सिरियसली. कारण का होतं काय की तुम्ही जेव्हा ड्रॉइंग करता, ड्रॉइंगचे एक बेसिक फंडामेंटल राईट्स आहेत जे तुम्हाला पाळावेच लागतात. जसं पेपर कंपोजिशन झालं, त्याच्यानंतर लाईन्स झाल्या, तुमच्या शेड अँड लाईट झाले, कंपोजिशन नंतर तुमची अॅनोटॉमी झाली. कुठेही काही म्हणजे हा पाय तिकडे, तो पाय तिकडे, त्याच्या हातावर हा, त्याच्या याच्यावर हे, म्हणजे तुम्हाला सुचेल ते. आणि त्याच्यात काहीतरी असावं, सुंदरता. बाबा स्केच बघितल्यावर बा सुंदर आहे. आणि मंडळांना काही कळत नाही, मंडळातले कुठलेच आर्टिस्टिक व्ह्यू वाले माणसं नसतात, त्यांना फक्त स्केच आर्टिस्ट देव आणि मूर्तिकार झालेला आहे. त्यामुळे ही जी प्रथा आहे ही मला प्रामुख्याने आमच्या जी नवीन पिढी आहे त्यांच्याशी एकत्र करून ही बदलायची आहे की तुम्ही मूर्तिकाराला फॉर ग्रांटेड घेता. आणि होतं काय योगेश की स्केच आर्टिस्ट ना स्वतःच्या कल्पनेने काही करतो, पण त्या कमी वेळेमध्ये त्या मूर्तिकाराला ती मूर्ती घडवणं खूप अवघड जातं. असे बरेच मला मला अनुभव आलेत. आणि माझ्या आजूबाजूचे काही लोक आहेत, म्हणजे मी तुला आता स्पष्टच जर सांगायचं झालं, मला स्पष्टच बोलायचं झालं तर मी तुला अंकुश कांबळेंचा अनुभव देईन या बाबतीतला, जो गेल्या वर्षीचा आंबेवाडीचा राजा त्यांचा होता. तू बघितलं, आंबेवाडीचा राजा हे अंकुश कांबळेंमुळे नाव आहे आतापर्यंत. हे जगविख्यात आहे, आंबेवाडीचा राजा हे अंकुश कांबळेंमुळे आहे. पण होतंय काय की 2018ला जेव्हा ती मूर्ती घडली तर ती त्यांच्या स्केचनुसार घडली, त्यांच्या मनातली घडली. तुम्ही मूर्तिकाराला फ्रीडम द्या ना मूर्त्या करायला, तो तुम्हाला जीव ओतून देईल. म्हणजे खरं सांगतो, ती मूर्ती जी 2018ची जी लालबागच्या बावला कंपाऊंड मधनं बाहेर पडली की इतकी सुंदर होती, सुरेख होती की आजही म्हणजे मी जर बरोबर. टॉप मूर्ती असं तिला हे करेन त्यांच्या ह्याच्यासाठी. हो. आणि 2000 म्हणजे गेल्या वर्षीच प्रकरण, माझ्याच बाजूला होते गणसंकुलला, आम्ही एकत्र काम करत होतो, ते माझे गुरु आहेत. तेव्हा झालं काय की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एका स्केच आर्टिस्टनी ती स्केच केलं, पण त्यांना माहित नाही ना की आंबेवाडीची गल्ली केवढी आहे. ती गल्लीच असते 10 फुटाची, त्या 10 फुटामध्ये तो गणपती घुसवायचा आहे. तोही कुठेही न लागता, तो कुठे लागला नाही पाहिजे. तुम्ही स्केच करताना आवाढव्य करता, ती मूर्तीची बॉडी त्याच्यात बसली पाहिजे. आता सगळे म्हणजे आता आंबेवाडीचा चेहरा ठरलाय, बॉडी ठरली आहे, त्याचे दागिने ठरले, त्याची एक आयडेंटिटी ठरलेली आहे. बरोबर. तर जेव्हा स्केच आर्टिस्ट हे सगळं प्रकरण करत असतात तेव्हा त्यांना अजिबात याची कल्पना नसते. आणि जेव्हा मूर्ती फेल होते ना तर ती मूर्तिकाराच्या माथी मारली जाते. त्याच्यामुळे त्यांना जो नायक त्रास होतो. मी मंडळांना ह्याच्या पुढेही सांगत राहीन की मूर्तिकारांना फॉर ग्रांटेड घेऊ नका. तुम्ही स्केच आणतानाच ते प्रकरण तितकं स्ट्रॉंग आहे का, ते आपल्या जागेत बसेल का, या सगळ्याचा अभ्यास करा. आणि मूर्तिकारांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी करा. किंबहुना मी तर म्हणतो की त्या स्केच आर्टिस्टने आधी जाऊन मूर्तिकाराला भेटलं पाहिजे की बाबा तुमच्या मनात काय आहे, तुम्ही काय करू शकता, किंवा काय प्रॉप्स आहेत, काय वापरू शकतो आपण. उगाच आपलं काहीतरी डोक्यात आलं आणि केलं, कावळ्यावर केलं आणि याच्यावर केलं आणि त्याच्यावर केलं, हे असले फालतूचे प्रकार मला आवडत नाही, अजिबात नाही. हसून घे, हसून घे. मी एक सांगू इच्छितो की आमचं एवढं चांगलं चॅट त्याच्यामुळे चाललंय की श्रेयस अगदी माझ्या बाजूलाच राहतो. त्याच्यामुळे श्रेयस बरोबर माझं जरा खूप जवळचं नातं आहे. बोल बोल. माझा पुढचा प्रश्न आता असं आहे की यावर्षी तू एकदम हायली ऍक्टिव्ह होता. मग ते सगळ्याच ह्याच्यावर असो, मीटिंग वर असो, संघटनेच्या कामावर असो, त्याबद्दल आम्हाला थोडं सांग ना. ऍक्च्युली बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघामध्ये मी सभासद आहे मुळात. आणि आमचे जे अध्यक्ष आहेत गजानन टोंडवलकर, ही इज लाईक अ योद्धा. ते आमचे कमांडर आहेत. ते 76 वर्षाचे कमांडर आहेत.
आणि आम्हाला काळजी वाटते या कोरोनाच्या काळामध्ये. मला त्यांना पर्सनली माझं असं मत होतं की त्यांनी कुठे जास्त धावपळ करू नये, बाहेर पडू नये. मूर्तिकारांसाठी त्यांनी या काळात तर भरपूरच केलं, नो डाऊट. बट ह्या सगळ्यामध्ये मग मी घेतलं की नाही, चला इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. गेल्या वर्षीपासून मी ऍक्टिव्ह आहे त्या संघटनेमध्ये, सभासद म्हणून आहे, त्यांना मदतनीस म्हणून काम करतोय. आणि माझ्या असं तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की इट्स ओनली श्रेयस पारणकर, तसं नाहीये. आमची जुनी कमिटी आहे, म्हणजे ते शिवलकर साहेबांपासून राजन झाड, अंकुश सुर्वे, गजानन वेल्हाळांपासून सगळे माझ्या पाठीशी आहेत. त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. फक्त ते थोडे वयस्कर आहेत, काही कारणास्तव त्यांना धावपळ करता येत नाही, ती मी करतो. आणि माझे सहकारी आहेत, म्हणजे परेश झाला, राज झाला, कांबळी झाले, किंवा बरेच आमचे जे हे जे सहकारी आहेत, हे सगळे मिळून मी एकटा नाहीये. हे आमचा संघ आहे, आमची एक चांगली हेल्दी टीम आहे भरपूर कार्यकर्त्यांची, जी व्यवस्थित आपल्या आपल्या ठिकाणी काम करत असते. फक्त होतं काय की वक्तृत्व थोडंसं चांगलं असल्या कारणाने किंवा प्रेझेंटेशन स्किल्सच्या याच्यामुळे मला काही ठिकाणी पुढे येऊन ते सगळं मांडावं लागतं आणि बोलावं लागतं. तर तुम्हाला तेच दिसतं की बाबा श्रेयसच करतोय. अं, माझा पुढचा प्रश्न विचारू तुला एवढा आहे की लोकांचे खूप चांगले रिप्लाय पण येतात की खूप सुंदर बोलतायत तुम्ही. अरे बापरे. तो काय नक्कीच या या ह्याच्यावर आपण नंतर व्यवस्थित बोलणार आहोत. फक्त माझ्या घरी यायला नको म्हणजे झालं. अच्छा, बोल बोल बोल. मग पुढचा प्रश्न थोडाफार असाच होता की आता यावर्षी जसं तुम्ही मूर्तिकारांनी सरकारचं ऐकलं, पुढे सरकारही तुमचं ऐकेल का? नाही नाही, ऐकावंच लागेल योगेश. हा फक्त मूर्तिकारांचा प्रश्न नाही, हा लोकांच्या भावनेचा, कार्यकर्त्यांच्या भावनेचा. गणेश उत्सव, मुंबईचा गणेश उत्सव जर म्हटला ना, तर या भारतातल्या गणेश उत्सवातला तो मानाचा तुरा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे यंदा ठीक आहे, मी असं म्हणेन की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारला सहकार्य करतोय आणि यापुढेही करत राहू. पण हेच जर निर्बंध जे आता लागलेत आपल्या उत्सवावर, ते याच्या पुढे मी काय कोणीच सहन करणार नाही. मला तर असं मामी उठायच्या आधी काही मंडळच उठून बरंच काय काय बोलून जातील, असं आहे. नाही कारण आता गेली 2 वर्ष तसं म्हणजे अगदी गेल्या वर्षी कोल्हापुरामुळे उत्सव साध्यापणेच गेला, यावर्षीही थोडा साध्यापणेच होतो उत्सव. नाही, आहेत ना काही नतभ्रष्ट आपल्याकडे पण आहेत, नाही असं नाही. त्यांना फक्त गणेश उत्सवात दिसतो, त्यांना बाकी काय दिसत नाही, असे आहेत आपल्याकडे पण आहेत. आपल्या इथे अनेक जण बोलतात की मलाही मूर्तिकार बनायचं आहे, पण इच्छा अरे खूप बापरे. जणांची आहे अजूनही. मला अशी पिढी बघितली ना मूर्तिकार पुढे येणारी, तर थोडं धडधड पण होतं. कारण का ह्याला कारण असं आहे की ही जी आपली मूर्तिकलेची परंपरा आहे, ही आता कुठेतरी वेल ऑर्गनाइज झाली पाहिजे. आज कोरोनाने ही संधी दिली आहे सगळ्यांना ऍक्च्युली, की जी रेस होती ना, ह्याला पाड त्याला पाड, माझी 22 फूट तुझी 23 फूट, मग मी असं करणार तू तसं करणार, हे सगळं राहिला साईडला. साध्या सिंपल पद्धतीने, म्हणजे आपण जसं म्हणतो की प्रत्येक गोष्ट रिस्टार्ट होते, तसं मी असं म्हणेन की मी पॉझिटिव्हली या गोष्टीला घेईन की कोरोनामुळे आपण रिस्टार्ट झालोय. गणेश उत्सव रिस्टार्ट करण्याची खरंच गरज आहे. खूप अस्थिरता आहे, खूप अनऑर्गनाइज्ड पद्धत आहे. काही गोष्टी ऑर्गनाइज झाल्याच पाहिजे, काही गोष्टींना निर्बंध आलीच पाहिजे. म्हणजे जसं तू म्हणतो की उंच मूर्ती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे, माझंही मत आहे उंच मूर्ती झालीच पाहिजे, पण त्याला एक हाईटची लिमिट आली पाहिजे. नाही आता होतंय काय की 23 वरनं 30 वर गेले, 30 वरनं 40 वर जातील आणि मग ब्रिज लागला, मूर्तीचा हात तुटला आहे, हे तुला पण माहित आहे, हे सर्वश्रुत आहेत. काही ना काही गोष्टी इन्सिडेंट्स घडतच असतात आपल्याकडे. तर तसं होऊ नये. देव देवासारखा यावा आणि देवासारखा त्याचं विसर्जन व्हावं, अशी माझी प्रामाणिक प्रांजळ हे आहे. आणि जे मी तर असं सांगेन की 28 फेब्रुवारीला आय थिंक, तेव्हा मी एका अधिकाऱ्यांना भेटलो होतो आपले नगरविकास खात्यातले. त्यांनी मला कोस्टल रोड जो प्रोजेक्ट आहे आपला, तो पूर्ण समजून सांगितला की तो कसा आहे, कुठनं कुठे उतरणार आहे, कुठून कुठे जाणार आहे. आणि माझा गणेश उत्सवातला अभ्यास असा आहे की आपल्याकडे 21 पॉइंट्स आहेत मुंबईमध्ये, ठीक आहे, जिथे विसर्जन प्रक्रिया होते. आणि 26 आपल्याकडे समुद्राला लागत असे विसर्जन पॉइंट्स आहेत. आणि हे सगळे पॉइंट्स आहेत ना बॉटल नेक्स आहेत.
हे लक्षात म्हणजे ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. बॉटलनेक्स असे आहेत की तुम्ही गिरगाव पासून मरीन ड्राईव्ह पर्यंत विसर्जन नाही करत. तुम्ही त्या गिरगावच्या पर्टिक्युलर एरियामध्ये म्हणजे 500 मीटरच्या किंवा 500 मीटर्सच्या एरियामध्येच ते विसर्जन होतं. त्यामुळे हे सगळं अनुषंगाने जर लक्षात घेतली तर मूर्तीच्या हाईटला एक थोडीशी मर्यादा, थोडी की बाबा हा बाबा इथपर्यंत ठीक आहे अशी आली पाहिजे. आणि त्याच्यातच आपण चांगल्या चांगल्या कलाकृती करू. त्याच्यातच त्या हाईटच्या हेतच सांभाळू, म्हणजे सरकारही सांभाळू, विकासही सांभाळू आणि आपला उत्सव आहे तो पण सांभाळू. बरोबर. पाटील 0801 बोलतायत की बोलण्याची कला तुझ्याकडे ती खूप सुंदर आहे. त्याची इच्छा आहे की तुला भेटायला एकदा. अरे बापरे, पण मी या वीक मध्ये मला भेटायची इच्छा आहे. ठीक आहे ठीक आहे, बघू आपण त्यांना पर्सनली कॉन्टॅक्ट करू. अं, शेट्टी माधव बोलतायत की पीओपी मूर्ती यावर्षी कशा होणार? कशा होणार म्हणजे होणार, पीओपीच्या मूर्त्या होणार. प्रॉब्लेम असा आहे, आता सरकार थांबलंय कुठे किंवा बीएमसी थांबले कुठे, हे विसर्जन. एक लक्षात घ्या तुम्ही, विसर्जन पॉइंट जसे मी तुम्हाला सांगितले की विसर्जन पॉइंट आपल्याकडे कमी आहेत. 26 आणि 20 धरले तर इट्स काउंट्स टू 46. ओके, तर या 46 पॉइंट्सला खूप गर्दी होऊ शकते, म्हणून कृत्रिम तलाव जास्तीत जास्त प्रमाणात आणण्याची बीएमसीची या वर्षीची यंत्रणा आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. तर नक्कीच आम्ही पण त्यांना गाईड करू की पीओपीची मूर्ती विसर्जन झाल्यावरती कशी काय पुढे तिला डिकम्पोजिशन वगैरे जे काय करतात ते कसं करता येईल याच्याबद्दल आमचा पण प्रयत्न चालू आहे. पुणे महानगरपालिकेबरोबर आमचं थोडंसं बोलणं चालू आहे की ते जे गोळी आहे ती गोळी आणून त्या कृत्रिम तलावात टाकून मग ती वितळेल, मग त्याचं खत होईल. ही जी काय प्रोसेस आहे ही पण अंमलात आणू शकतो का, हे त्याच्यावर विचार विनिमय चालू आहे आणि नक्कीच बीएमसी बरोबर बसून आपण हे सगळं ठरवून घेऊ. पण पीओपीच्या मूर्त्या भाविकांनी पण घ्याव्यात आणि मूर्तिकारांनी पण एक्सेप्ट कराव्यात. पुढचा प्रश्न थोडाफार असाच आहे माझा की आता जे आवाहन केलेलं की जवळच्या जवळच विसर्जन करा कृत्रिम तलावाचं, तर ते कृत्रिम तलाव कोण देणार? आपण स्वतः करायचे, मंडळ देणार आहेत की बीएमसी देणार? मी तुला सांगू का योगेश, काही मंडळांनी असं हे केलंय की आम्हीच आमचं कृत्रिम तलाव बांधतो. म्हणजे माझं जे मंडळ आहे, मी जिथे राहतो ते महादेवाची वाडी ते वागेश्वरी, त्यांनी असं ठरवलंय की बाबा आतल्या आत आपला कृत्रिम तलाव बांधायचा. मग त्यांनी फायदा काय होईल की त्यांची सार्वजनिक मूर्ती पण तिकडे विसर्जन होईल, वरून त्यांच्या ज्या कॉलनी मधल्या मूर्त्या आहेत त्याही तिथे विसर्जन होतील. आता ते सगळं वेल ऑर्गनाइज बीएमसी बरोबर कसं मिळून येतंय की मातीच्या मूर्तीचं विसर्जनचं टँक वेगळा राहणार आणि पीओपीच्या मूर्तीचा विसर्जन टँक वेगळा राहणार. तर माती जी रिसायकलेबल आहे ती आपण रियूज करू शकतो. जर अशी माती जर आम्हाला मूर्तिकारांना पुन्हा भेटली बीएमसीच्या मार्फत, तर ती मूर्तिकारांना डिस्ट्रीब्यूट होईल आणि त्याचं रिसायकलिंग म्हणजे जसं ते काम चालतं तसं सुरू होईल. आता हा माझ्यासाठी तरी सर्वात महत्वाचा प्रश्न असेल, कारण त्या दिवशी रात्री खूप रडलेलो मी. लालबागचा राजाचा आरोग्य उत्सव. अं, मी तुला हिनवलं पण होतं त्या गोष्टीवर, मी इथे सॉरी म्हणतो तुला. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उत्सवापेक्षा लोकांचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. आणि हे तुलाही माहिती आहे की कोरोना आज काय सांगून येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला मी असं लालबागच्या राजाची पूजेची मूर्ती जी 12 फुटाची आहे असं आपण धरलं जातं, श्रेयस, पण ती मी तुला 2 मिनिटं थांबवतो. हा येस लाईव्ह आपण हा प्रश्न परत घेऊया आपण पुढच्या सेगमेंट मध्ये, कारण ह्याची 1 तासाचीच लिमिट असते, ती संपायला हवी आता. ओके, शुअर शुअर शुअर. नमस्कार. मुंबई गणपती पुस्तक भेट मुंबईच्या कलाकारांची
पुन्हा एक पॉइंट होतील. थोडे कॉल्स येत होते त्याच्यामुळे थोडं डिस्टर्बन्स आला, त्यासाठी सॉरी. तुमचेही काही प्रश्न असतील श्रेयससाठी तर तुम्ही ते आम्हाला नक्कीच विचारू शकता, आम्ही ते श्रेयसला विचारू. व गेल्या लाईव्हमध्ये ज्यांचे क्वेश्चन्स आले त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा देऊ शकतात. येस, वेलकम बॅक. तोच प्रश्न मी पुन्हा एकदा विचारतो की लालबागच्या राजाच्या आरोग्योत्सवाबद्दल. लालबागचा राजाचा आरोग्य उत्सवाबाबत मी तुला तेच सांगेन की त्यांची जी मूर्ती 12 फुटाची होती, बरोबर. एकंदरीत लालबागच्या राजाची हिस्ट्री सगळ्यांना माहिती आहे. कोळण्यांचा गणपती नवस केला, तो आला, मग तो वाढला. म्हणजे दाजी कांदळगावकरांपासून ते नंतर कांबळींपर्यंत, तिथनं बागवे, मग खातू, मग प्रसन्न टिळक, मग पुन्हा कांबळी. म्हणजे हा जो मूर्तीकारांचा एक प्रवास आहे लालबागच्या राजाला लाभलेला. तसाच काहीसा माझं असं म्हणणं आहे की मी थोडासा या गोष्टीच्या विरोधात आहे की तुमची मूर्ती 12 फूट आहे ना पूजेची, ठीक आहे. या वर्षी आता जर त्यांनी 12 फूट जर मूर्तीचा हट्ट धरला असता तर इट वॉज व्हेरी, म्हणजे सरकारच्या नाकी नऊ आले असते, हे मी तुम्हाला कंपल्सरी सांगतो. कारण का ती मूर्ती इतकी प्रसिद्ध जोतात आहे की तुम्ही जरी आज दर्शन नाही ठेवलं किंवा तुम्ही दर्शन नाही ठेवलं, तुम्ही काहीच नाही ठेवलं, सगळं साधं केलं, ती मूर्ती तशी तशी ठेवली, पण तुम्ही कपड्यामध्ये झाकून जरी ती मूर्ती विसर्जनाला नेली असती ना, त्यांची यंत्रणा असून पण तरी सुद्धा मी तर असं म्हणेन की गर्दी झाली असती. आणि त्याच्यामध्ये जे संक्रमण झालं असतं तर याला जबाबदार नक्की कोण राहिलं असतं, सरकार की लालबागच्या राजाचं मंडळ. म्हणून जो लालबागच्या राजाच्या मंडळाने खरंच खूप चांगला निर्णय घेतला. फक्त माझी त्यांना खरंच हात जोडून विनंती आहे की मूर्ती बसवा. सरकारने आपल्याला 4 फुटाची हाईट दिली आहे, 4 फुटाची मूर्ती का असे ना बसवा. आम्हाला लालबागचा राजा का नाही ना, मोठा नाही ना तर बारका का असे ना पण बघू दे यावर्षी. आम्हाला तो स्क्रीनवर नाही बघायचा. माझ्याही घरी लालबागचा राजाचा फोटो आहे, पण मला लालबागचा राजा 11 दिवस बघू दे अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी मंडळाला माझी कळकळीची विनंती, त्यांनी 4 फुटाची तरी मूर्ती बसवावी आणि जी परंपरा चालत आली आहे ती खंडित करू नये. त्याच्यावरच माझा असा एक प्रश्न होता की लालबागच्या राजाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब कांबळे बोललेले की अगर 4 फुटाचाही गणपती ठेवला आपण आणि चुकून कोण बघायला आलं त्याच्याबद्दल कोण पॉझिटिव्ह निघालं, तर हा प्रश्न आता त्या एरियातल्या लोकांचाही आहे. तर राजा बोलला तर करोडो मध्ये नाही पण हजारो मध्येही आले नाही, हजारो मधला अगर कोण एक आला तर पॉझिटिव्ह, तर मी तसं तर तो असं बोलला की सांगेन, तो त्याला जबाबदार कोण. जाऊ पण मग तेच होतं की योगेश एक लक्षात घे, ही तर भीती सगळ्याच मंडळाला नाही, म्हणजे लालबागच्या राजाची एकट्याची भीती नाही. आज गणेश गल्ली बसवणार आहे किंवा ती यंत्रणा जी मंडळ, म्हणजे आज मंडळाचे कार्यकर्ते इतके सुसंस्कृत आहेत सगळ्याच, मी काय असं त्यांचं म्हणत नाही. त्यांनी जर हे जर व्यवस्थित हँडल केलं किंवा खरंच नाही बाबा दर्शन नाही आमच्या बिल्डिंग वाल्यांसाठी पण नाही, कोणासाठी नाही, फक्त लाईव्ह दर्शन. म्हणजे आज मला असं वाटतं तू चांगला अभ्यास केला या बाबतीत की तिरुपती बालाजी मंदिर कसं उघडलंय किंवा शिर्डीची जी यंत्रणा आता सुरू आहे ती कशी करणार, काय करणार किंवा काय काय होणार. तर ह्या यंत्रणा जर लालबागच्या राजांनी 4 फुटाची मूर्ती बसवून जर केलं ना तर मला असं वाटतं इट इज पॉसिबल. आणि ते विसर्जन मला असं वाटतं गिरगावला जायची गरज नाही, गरम आखाडा बाजूलाच आहे, तर तिकडे ते पॉन्ड वगैरे बनवून विसर्जन केलं तर खूप मला असं वाटतं सुंदर होईल. पण मूर्ती आम्हाला बघू दे, बाप्पाचं दर्शन झालं पाहिजे, हे त्या मागची बाबा भावना आहे माझी. लाईव्ह मध्ये पण काही प्रश्न आले आहेत तेही विचारतो. बोल बोल. देवेंग गोहिल डीजी विचारतोय की घरगुतींना परमिशन आहे का.
आहे ना, घरगुती मूर्त्यांना परमिशन आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या मूर्तिकाराकडे जाऊन ती मूर्ती बुक करू शकता. जवळच्या मूर्तिकाराकडे जा, तुमची मूर्ती बुक करा त्याला. आणि बुक करताना खरंच खास काय माहिती योगेश, समथिंग कनेक्ट व्हायला प्रॉब्लेम. हा, ओके. आला आला. श्रेयस कॉल कट करना. ओके, सॉरी. तर घरगुती मूर्त्यांना परमिशन आहे. फक्त मी लोकांना एवढंच विनंती करेन, हात जोडून विनंती करेन की तुम्ही जवळच्या मूर्तिकाराकडे जाऊन लवकरात लवकर बुक करा. आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सवय लागेल की मूर्त्या लवकर बुक करायची. जे आयत्या वेळेला जाऊन करायचे तसं करू नका. यावर्षी मूर्त्या खरंच कमी पडणार आहेत, मी तुम्हाला सांगतोय. भरपूर मूर्त्या कमी पडतील, लोकांना मूर्त्या मिळणार नाहीत. घरातले गणपती आणि सौपारी पुजावी लागेल अशीच वेळ आलेली आहे सध्या. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर, तुम्हाला घरी गणपती आणायचा आहे ना, पुजायचा आहे ना, तर लवकरात लवकर जाऊन बुक करा. शेट्यार माधवन विचारतो आहे की डायमंड वर्क यावर्षी होणार का? डायमंड वर्क आता ते सगळ्या मूर्तिकारावर डिपेंड आहे. पण डायमंड वर्कच्या बाबतीत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऍज वेल एज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोल्युशन कंट्रोल बोर्डचे स्ट्रिक्ट आदेश आलेत की यापुढे डायमंड वर्क मूर्तीवर स्वीकारलं जाणार नाही. त्यामुळे ते थोडंफार प्रमाणात कुठेतरी जेव्हा होत होतं ना आधी, म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा डायमंड आम्ही खूप कमी, म्हणजे मोजके खडे लावायचो. तर आता हे एवढं झालं की भरभरून मुकुट, डायमंडचं भरभरून मुकुट, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरीचं हे केलं जातं. आणि त्याच्याने खरंच समुद्रामध्ये रोष होतो. म्हणजे तुम्ही माशांचा स्वभाव यावर जरा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की तो कसा रोष होतो. त्यामुळे डायमंड वर्क पोल्युशन कंट्रोल बोर्ड स्वीकारणार नाही पुढच्या वर्षीपासून तरी. मला तरी वाटत नाही ते स्वीकारणार. ते पुढचा प्रश्न हितेन मानेचा पुन्हा एकदा प्रश्न आहे की जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला ऍडमिशन कसे घ्यायचे? मुळात पहिल्यांदा सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची 12वी कंप्लीट पाहिजे. त्याच्यानंतर सीईटी एक्झाम असते ती द्यावी लागते. त्याचे प्रिपरेशन्स करावं लागतं. आणि जे सीईटी ही इक्विव्हॅलंट टू एमपीएससी युपीएससी आहे हे तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. की बाबा या वर्षी अप्लाय केला आणि या वर्षी जेला मिळालं असं होणार नाही. त्यामुळे जशी तयारी एमपीएससी युपीएससी साठी तयारी करावी लागते तशी जेच्या सीईटी साठी करावी लागते. आणि तीच सगळ्यांनी ते डोक्यात ठेवूनच करावी. श्रेयस, माझा पुढचा प्रश्न थोडा असा आहे की एक मिनिट, संदेशचा एक प्रश्न आला तो पहिला विचारतो. तो विचारतो तू गणपती बनवतो का? हा, बनवतो ना, नक्कीच. पण खूप कमी बनवतो. कारण का मुळात मी आता हे मूर्तिकार आणि शिल्पकार जे आपल्याकडे असं क्लॅश आहे, कळलं ना. तर हा क्लॅश मध्ये मी येणार. कारण का माझं 3 महिने जरी माझं पॅशन आहे गणपती बनवणं, तर मी कमी ऑर्डर्स घेतो. आणि मला 9 महिने बाकीचं माझं जे प्रोजेक्ट्स आहेत, जे शिल्पकलेतले प्रोजेक्ट्स आहेत ते पूर्ण करायचे असतात. मी त्याच्या मागे असतो. आणि यावर्षी जरी सध्या मी बनवत नाही, कारण का माझे जे पेंडिंग कोरोनामुळे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामुळे मी सध्या यावर्षी बनवत नाही. आहेत 2-3 जण विचारत आहेत, पण लेट सी, अजून महिना बाकी आहे, त्यामुळे होईल काय ते. मागेच्या पण ऑर्डर येत आहेत तुला. माझा पुढचा प्रश्न थोडा असाच आहे श्रेयस की मूर्तिकार आणि शिल्पकार यामधला फरक नेमका काय आहे? तो आपण तसा सांगू नाही शकत योगेश. कारण का ह्याचं कारण आहे की ह्याच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. मुळात शिल्पकलेच्या आणि मूर्तिकलेच्या व्याख्या खूप वेगळ्या आहेत. आणि त्या आहेत ना, काही मंडळींनी खूप आधीपासून आपल्या डोक्यात आहेत ना अशा बसवल्या, किंवा एक काय बोलतो ते रुजवल्या आहेत त्या आपल्या डोक्यामध्ये. तर ही गोष्ट होऊ नये, किंवा म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या व्याख्यामध्ये किंवा शिल्पकार मूर्तिकार ऍज अ कलाकार म्हणून प्रत्येकाचा मी सन्मान करतो. मग तो साधारण मूर्तिकार असू दे नाही तर शिल्पकार असू दे, त्याचा आपण सन्मान सर्वांनीच केला पाहिजे.
ते आहे. संदेश बोलते की मी स्वतःही बनवतो. ओके, धन्यवाद. अजून करा, मोठे करा, खूप मोठे व्हा. शुभेच्छा आहेत. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की यापुढे तुझे काय प्रोजेक्ट असतील? यापुढे बापरे, माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे की मला ड्रीम प्रोजेक्ट असं आहे ना. ऍक्च्युली तुला खरं सांगू, जसं तू रडला होतास हे आरोग्य उत्सवाच्या, आता तू जसं बोललास की बाबा यावर्षी मला लालबागचा राजा बघायला भेटणार नाही, तसा मीही एक दिवस रडलो होतो. तो कारण तीच रात्र अशी होती की परळची देवी, आय थिंक, आय होप तुला माहित असावी, परळची देवी जी अष्टभुजाची खातू बनवायची. तर मला ना त्या देवीचा खूप क्रेज आहे, वेड आहे, कारण का माझ्या शाळेत येण्याच्या मधल्या वाटेत ती असायची आणि मी खूप लहानपणी इकडून तिकडे करायचो. तर ती जेव्हा माझ्या चित्र मी खूप चांगली गेली, त्या रेसमध्ये मी पण होतो. आणि गेल्या वर्षी सुदैवाने मला सेम ऍज अ रेप्लिका जी परळगावची आहे, म्हणजे अजय चौधरी आहेत आमचे MLA, त्यांची जी देवी आहे ती करायला मिळाली. पण एक त्या दिवस तो आठवतो की खरंच आपल्या जवळची मूर्ती जेव्हा आपल्याकडे श्रेयस, नसते. तुझ्या इथून थोडा थोडा नेटवर्कचा इश्यू येतो तुझ्या इथून. आता येतोय का आवाज? अं, पूर्ण पिक्सेलेट होतोय तू. आता इट्स ओके. अं, थोडं नेटवर्क बघ ना तुझ्या इथे, नेटवर्क थोडा कमी असेल तुझ्या इथे. नाही रे, नेटवर्क फुल आहे. आवाज येतोय? हो. ओके. हा, हा, बोल. तेच म्हणजे ती देवीच्या मूर्तीचं, परळच्या देवीच्या बाबतीत मला तसं झालं होतं. आणि आपल्या असतात, प्रत्येकाचे एक ड्रीम प्रोजेक्ट असतात, ड्रीम हे असतात की ज्या वयात मुलांनी म्हणजे एक वेगवेगळे ड्रीम्स असे आपण हे करत असतो, ऍडमायर करत असतो. तेव्हा मी शाळेतून येताना मी माझा स्टुडिओ ऍडमायर करत होतो, मी माझा कारखाना ऍडमायर करत होतो. मी हे काही वर्षांनी मी परेलला असीन, असं माझं ऍडमायर, म्हणजे एक असतं ड्रीम असतात. तसे ड्रीम प्रोजेक्ट आहेत. पेपर मॅच मध्ये मोठं काम करायचंय, पेपर मॅच मध्ये मोठं काम करायचंय. त्याच्यानंतर POPचं जसं आज आहे तसं मला श्रेयसचे तर थोडा नेटवर्कचा इश्यू येतो आहे. हा श्रेयस. ओके, कनेक्ट आहे. हो, कनेक्ट आहे. नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न काय आहे तुझा? आय थिंक काहीतरी प्रश्न आहे, दुर्गा देवीच्या मूर्तीबद्दल काय? दुर्गा मातेच्या मूर्तीबद्दल बोला काहीतरी. शिवराज कांबळे विचारतायत. गणेश उत्सवानंतर सगळ्यात मोठं टेन्शन जर असेल ना यावर्षी, तर ते खरंच नवरात्र उत्सवाचं आहे. पण काय बघा काय आहे की 1.5 महिन्याचा गॅप आहे. हम्म. म्हणजे जो 15 दिवस असतो तो 1.5 महिना आहे. दुर्गा मातेच्या मूर्तीबद्दल मी असं म्हणेन की विचारधारणा जी लोकांची देवीबद्दलची आहे ती खूप वेगळी आहे. तुम्ही पुराण वाचा, तुम्ही देवी पुराण वाचा, किंवा बरेच, आज मी तुला म्हणजे एक माझे सिनियर आहेत जे सोनल कोहाड म्हणून, सोनल कॉड म्हणून जे आहेत, जे सिनियर आहेत आमचे, तर त्यांचे तू जर सर्च केलंस आणि त्या दुर्गादेवीच्या मूर्त्या बघितल्यास ना, तर मला असं वाटत नाही की मुंबईत त्या बसवतील. का तर तुमचा दृष्टिकोन नाहीये, देवीकडे बघण्याचा तेवढा दृष्टिकोन नाहीये, तुमचा अभ्यास नाहीये. मुळात जेव्हा देवीचा अभ्यास तुम्ही करता किंवा तिचं स्वरूप जे आहे आत्ता जे आपण वाचतो, आपण काय केलं माहितीये, प्रत्येक गोष्टीला ग्लॅमराईज केले या उत्सवामध्ये. तर तसं न होता ते आहे तसं, म्हणजे जर तू कालिका माता जर आज कोणाला ऑर्डर आली आणि करायला सांगितली, तर ती कालिका खूप ग्लॅमराइज्ड असते. तर तसं न होता जर जशी आहे तशी केली ना, तर मला असं वाटतं ती जास्त लवकर पोचू शकते लोकांपर्यंत की नक्की काय, आणि दृष्टिकोन बदलला पाहिजे. तुमची स्त्री शरीराकडे बघण्याची जी वृत्ती आहे ती जोपर्यंत बदलत नाही ना, तोपर्यंत तुम्ही देवीला पूजनीय असं हे करू शकत नाही. तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यासाठी. अजून कोणाचे लाईव्ह मध्ये प्रश्न असतील? अं, मला
बोल बोल बोल. बोल ना, काय बोलत होतं सर? हा, मला असं वाटतं की प्रश्न येईपर्यंत मला असं वाटतं की जे आपले जुने मी असं सांगेन किंवा माझा अभ्यास असा आहे की जुने आपले जे आर्टिस्ट होते आतापर्यंत, म्हणजे लालबागचा राजा बनवताना कांदळगावकर, दाजी कांदळगावकर होते, त्याच्यानंतर कांबळी झाले किंवा श्याम सारंग, राम सारंग झाले किंवा असे बरेच जण आहेत जी जुनी आपली पिढी होती, किंवा नंतर दीनानाथ वेलिंगानंतर मग हे खातू साहेबांचा ट्रेंड मग आता ते सुरूच आहे. तर ही जी जुनी मंडळी आहेत ना, ह्यांनी जे काम करून ठेवलंय ना, त्याच्यावर कुठेतरी नवीन मूर्तिकारांनी किंवा आमच्यासारख्या तरुण मूर्तिकार जे माझे सहकारी, त्यांनी थोडंसं काम करणं, त्याच्यावर रिसर्च करणं. मुळात ह्या गणेश उत्सवावर कोणाचा रिसर्च नाही. एक लक्षात घ्या, डॉक्युमेंटेशन तुम्ही आजपर्यंत ज्या काय लेण्या बघता किंवा कलाकृती आज आपल्या महाराष्ट्र संपन्न जे आहे कलेमध्ये, ते डॉक्युमेंटेशनमुळे. जर गणेश उत्सवाचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल, जसं आज हल्ली मी आता दिनेश सारंगांचे खास करून आभार मानेन या लाईव्ह मध्ये, की ते सारंग संग्रहित असं त्यांनी एक नवीन हे ट्रेंड सुरू केलाय FB वर, की जुने जुने फोटो टाकतात. त्याने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात की नक्की काय आहे, कसं आहे, कशी मूर्ती होती, बैठक काय होती. तर ह्या सगळ्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. माझा स्वतःचा अभ्यास आहे, माझ्याकडे 55 पानी आजही, म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, पण तेव्हा शक्य झालं नाही त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणं, की कलाकारासाठी सरकारने काय केलं पाहिजे आणि ह्या गणेश उत्सवाला कसं स्वरूप आलं पाहिजे, किंवा मूर्तिकार हा व्यावसायिक कसा होऊ शकतो, या बाबतीतला माझा स्वतःचा अभ्यास आहे. सरकारी योजना घेऊन तो अभ्यास केलेला आहे मी. 55 पानी माझ्याकडे अजूनही आहे, आणि होप सो मी असा महाविकास आघाडी करणं थोडस एक्सेप्ट करीन की कधी नाही तर यावर्षी तरी तो पुढे येऊन एक्सेप्ट होईल. आणि दोन्ही कलाकार आहेत, म्हणजे आज उद्धव ठाकरे स्वतः कलाकार असताना ते त्याचं गांभीर्य ओळखतील, असं माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. श्रेयस, तुझा पुढचा प्रश्न थोडा असा आहे की तुझाही जन्म परेलचाच, माझाही परेलचाच, तर एक गणेशोत्सवावर खूप जवळचं नातं आहे आपलं. हा, तर मला सांग ना की तुझा एक आठवणीतला गणेशोत्सव तू कधी असा विसरू नाही शकत. आठवणीतला गणेश उत्सव म्हणजे मी तुला मूर्ती स्वरूपात सांगू की पूर्ण गणेश उत्सवात सांगू, ते सांग. जशी तुझी इच्छा. तर मी तर मूर्ती स्वरूपात बनेन. जर मी आठवणीतला गणेश उत्सव जर बोलशील ना, तर खातू साहेबांची 2017 ची, म्हणजे जे शेवटचं माझ्या मते वर्ष होतं त्यांचं, त्या वर्षी ते निधन पावले. त्या वर्षीतला त्यांच्या आणि त्यांच्या बॅक टू बॅक, म्हणजे या 2-3 वर्षाच्या ज्या कलाकृती होत्या 15, 16, 17, म्हणजे इव्हन जर मला चिंतामणी विचारलास ना आज, तरी मी तुला जुने चिंतामणी सांगेन जे मला खूप मनापासून आवडले. त्यातला ते मयूर आसन होतं, एकदम सिंपल साधा चिंतामणी झाला. त्याच्यानंतर मुंबईचा राजा झाला तो. हा, मुंबईचा राजा त्या वर्षी झाला होता. तसे मग काही मूर्त्या आहेत त्या खरंच माझ्या आठवणीतल्या गणेश उत्सवातल्या आहेत. आणि गणेश गल्ली जर म्हटलंस तू, गणेश गल्ली आपलं जे झालं, ती मग मला ती सतीश दादाची उभी विष्णू मूर्ती ती खरंच आवडते. म्हणजे त्या गणेश उत्सवाला ती राखीव होती. आणि आठवणीतला खूपच मागे गेलो की बाबा लहानपणापासून आठवत होतं मला, बागवेंनी केलेली ती अजगराची मूर्ती गणेश गल्लीची. कारण का मी स्वतः खूप घाबरलो होतो त्या मूर्तीच्या वेळेस. असं आहे. म्हणजे इतके आठवणीतले गणेश उत्सव आहेत, भरपूर आहेत. आज आपण परळमध्ये राहतो, त्यामुळे गणेश उत्सव आणि परळकर, लालबाग परळकर हे नातं आहे ना, हे कधी न तुटणार आहे, संपणार नाही. म्हणजे आज लालबाग परळकर जगाच्या कुठेही पाठीवर जाऊ दे. आणि माझा मित्र आज आयर्लंडला आहे, पण त्याच्याबरोबर मी गणेश उत्सवाच्या बाबतीत बोलताना आम्हाला डोळ्यात पाणी येतं, कारण का आम्ही आदल्या दिवशी गिरगाव, लालबाग सगळं फिरायचो. आणि मस्त ती मजा असते सगळ्या गोष्टी. हीच परंपरा आहे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. हाच तो सण आहे जो आपल्याला एकत्र आणतो. आणि टिळकांनी ह्याच उद्देशाने तो चालू केला की लोक एकत्र यावीत, त्यांचा आनंद वाढावा, द्विगुणित व्हावा. टिळकांचा उद्देश होता थोडासा ब्रिटिशकालीन, पण त्याला एक रूप येत गेली. फक्त गणेश उत्सवामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या खरंच कटाक्षाने टाळल्या पाहिजेत मंडळांनी, मूर्तिकारांनी, भाविकांनी. त्या जर झाल्या ना, तर मी तुला सांगतो की गणेश उत्सवासारखा सुजलाम सुफलाम उत्सव कुठलाच होणार नाही. हितेमानीचा पुढचा प्रश्न असा आहे की जुन्या पद्धतीच्या मूर्तींना प्राधान्य दिले पाहिजे का? नक्कीच दिले पाहिजे. कारण का जेव्हा तुम्ही रिमेक करता एखाद्या मूर्तीचं कॉपी, जेव्हा आपण बनवतो की कॉपी, तर
आपण किती पाण्यात आहोत हे खरंच एक कलाकाराला आत्मपरीक्षणाची ती वेळ असते की बाबा आपण कुठपर्यंत पोहोचतो किंवा आपण हे जपून त्याच्यामध्ये नाविन्य काय आणू शकतो. ही जी पूर्णपणे जी हे आहे ना, त्यामुळे जुन्या मूर्त्यांचं माझं असं मत आहे की मूर्तिकारांनी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता आणि एक चांगला ग्राफ मिळतो मूर्त्यांना तुमच्या ना, एक खूप चांगला ग्राफ मिळतो जर तुम्ही जुन्या पद्धतीच्या मूर्त्या चालू केल्या तर. शेट्टी माझा तोच प्रश्न पुन्हा विचारतो की डायमंड वर्क यावर्षी करू शकतो का? करा पण खूप कमी करा, कटाक्षाने टाळा, मूर्तिकारांना त्रास देऊ नका. डायमंड वर्क वाले मूर्तिकारच्या घरातले असतील तर एक वेळेस ठीक आहे, पण बाहेरनं जो डायमंड वर्क वाला जातो आणि मूर्तिकार प्रत्येक कारखान्यात डायमंड वर्क करतो तर त्यांनी स्वतःचं आरोग्य सांभाळून, मूर्तिकाराचं आरोग्य सांभाळून ते सगळं करावं. कारण का 22 ऑगस्टला गणपती आहे आणि जर एखाद्या कारखान्यात 18 ऑगस्टला कोरोना पॉझिटिव्ह सापडला तर यू कॅन इमॅजिन किती मोठी भयावह स्थिती होऊ शकते. असं आहे. त्यामुळे असं काही कटाक्षाने टाळूनच हे करा की बाबा सध्या मूर्ती, मला असं वाटतं की साध्या मूर्त्या सगळ्यांनी घ्याव्या. गोल्डन कलर मध्ये मूर्त्या खूप छान दिसतात, त्यामुळे त्याच घ्याव्या. क्षत्रिय शिवम विचारत आहे की मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी मूर्ती नवीन का बनवतात? मुंबई नेव्हर स्लीप्स बेटा. हे मुंबईचं खूप मोठं यंत्र आहे. म्हणजे मुंबईबद्दल बोलू तेवढं कमी आहे. आणि नाविन्यता देण्याचं जर देशाला जे काय आजपर्यंत, म्हणजे आजपर्यंत इतिहास जर तू घेतलास तर मुंबईने भरपूर गोष्टी देशाला दिल्या आहेत. आणि कलेमध्येही प्रत्येक वर्षी नवीन 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 स्पर्धात्मक युगातून त्या मूर्त्या मुंबई जगापुढे ठेवत आली. कलाकारांची कलाकृती मांडण्यासाठी एक उत्तम आणि योग्य प्लॅटफॉर्म मुंबईपेक्षा दुसरं चांगलं होऊच शकत नाही. श्रेयस, मला एक वैयक्तिक प्रश्न, मला माहित नाही तो उत्तर तू देशील की नाही, पण वेलिंग मास्तरांच्या आधीचा तुझा आवडीचा मूर्तिकार कोण? वेलिंग मास्तरांच्या आधीचा आवडीचा मूर्तिकार हा, तर मी तुला दाजी कांदळगावकर सांगेन. दाजी कांदळगावकर. कारण का खरंच मला त्यांच्या मूर्त्या आवडतात. त्यानंतर श्याम सारंगांच्या मूर्त्या आवडायला लागल्या. आहेत तसे बरेच आहेत, तुम्ही जर रिसर्च केलात ना तर भरपूर मूर्तिकार सापडतील. आता त्याच्यामध्ये श्याम सारंग आहेत, नंतर मग वेलिंग मास्तरांच्या मूर्त्या आवडायला लागल्या. आणि मास्तरांच्या मूर्त्यांच्या बाबतीत बोलणं आपलं तेवढं हे नाहीये. ते एका मूर्तीवर लेख होऊ शकतो, अख्खा अग्रलेख. हो. तुझे काही आता स्वतःचे काही प्रश्न असतील तर ते सांगू शकतोस तुम्हाला लाईव्ह मध्ये पण माझ्या प्रश्न असं- आपले माझ्याशी संपले. आता तुझेही प्रश्न संपलेत का? हो. आता माझं फक्त तुला एवढंच म्हणणं आहे की ऍक्च्युली तुमच्या मुंबई गणपती अख्ख्या पेजला शुभेच्छा आहेत माझ्याकडनं. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसं मी आज तुला सांगितलं की मला हे सुचलंय की तुम्ही खूप मूर्तिकारांना मदत करू शकता यावर्षी. थोडीशी जबाबदारी पुढे येऊन जर तुम्ही घेतली की प्रत्येक एरियातले मूर्तिकार कोण कुठे आहे, काय करताय, त्याच्या मूर्त्यांचे मॉडेल जर तुम्ही सर्क्युलेट केले एरिया वाईज किंवा एक मॅप असतो गुगल मॅपचा वगैरे हे टाकून, तर मला असं वाटतं की भाविकांना तुमच्या मार्फत मूर्तिकारांपर्यंत पोहोचणं खूप सोपं जाईल. त्याच्यानंतर आपण असं करू शकतो की मूर्तिकारांच्या, आता तू हे काय आता भेटी वगैरे चालू केल्यास, लाईव्ह आहे, त्याच्यानंतर आधी तू बऱ्याच गोष्टी करत होता, तर तसं एक एक मूर्तिकारांच्या जर बायोग्राफीवर आपण थोडासा अभ्यास केला की काय झालं नक्की, अशा बऱ्याचशा कड्या आहेत ज्या आहेत ना लाईव्ह मध्ये बोलता येत नाही किंवा त्या व्हिडिओ समोर मांडता येत नाही, पण त्या बायोग्राफीनुसार आपण मांडू शकतो, आपण बोलू शकतो किंवा आपण त्या व्यक्त होऊ शकतो. बऱ्याच गोष्टी असतात की ज्या पडद्या मागे असतात, त्याही लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे. मूर्तिकाराला तुला आज माझे शोकांतिक आहे की मूर्तिकाराला एक प्लॅटफॉर्म नाहीये या ह्याच्यामध्ये, म्हणजे समाजामध्ये मूर्तिकाराला एक प्लॅटफॉर्म नाही. म्हणजे आज मी एक सांगतो की जर तुम्ही मूर्तिकार असाल, भले तुम्ही फुल फ्लेश मूर्तिकार राहा आणि तुमचं वय लग्नात आलं, आपण असं लग्नाचं वयाचं हे करूया, थोडस लग्नाचं वय आलं आणि तुम्ही जर कोणाकडे गेलात की नाही बाबा मी एवढे कमवतो, म्हणजे 10 लाख 20 लाख बाबा कमवतो वर्षाला, तरी सुद्धा तू एक मूर्तिकार आहे म्हणून तुला कोण मुलगी देईल किंवा ती तुला पसंत करेल असं मला वाटत नाही. आणि तसंच बऱ्याचशा आमच्या मित्रमंडळांच्या बाबतीत होतंय
कारण त्याला एक स्टेटस येणं गरजेचं आहे. माझं एक खूप प्रामुख्याने यापुढे प्रयत्न राहील सगळ्या मूर्तिकारांना सोबत घेऊन जास्तीत जास्त या क्षेत्राला औद्योगिक दर्जा, जो आपण औद्योगिक दर्जा म्हणतो, तो मिळण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याच्यासाठी मी कटाक्षाने खूप काम करेन. आता मी जसं पुण्यात जाणार आहे, पुण्यातले काही माझे मूर्तिकार आहेत, चांदेकर म्हणून, म्हणजे आपल्याकडे जसे खातू म्हणतात तसे त्यांच्याकडे चांदेकर आहेत. तर असं त्यांना जाऊन भेटायचंय, त्यांच्याशी काही सल्ला मसलत आहेत. पेनला गेलो होतो, देवधरांची भेट घेतली, त्यांचे काही विचार घेतले, माझे विचार आदान प्रदान झाले. तर ह्या सगळ्या गोष्टींनी जेव्हा आपण एकत्र येऊ ना, तर ह्या बिझनेसला किंवा या कलेला जे आपण जोपासतोय, आपल्या कलेच्या माध्यमातून या संस्कृतीला जोपासतो, त्याला एक चांगले दिवस येतील आणि ते दिवस आणण्याचा माझा प्रयत्न राहील. माझा तो एक प्रश्न विनायक आलाय. PLG विचारतो आहे की यावर्षी कागदी मूर्ती सोयीस्कर राहील का? नक्की सोयीस्कर राहील. जर तुम्हाला कोणाकडे मिळत असेल किंवा तुमच्या जवळपासच्या मूर्तिकाराकडे कागदी मूर्ती असेल, तर तुम्ही ती विराजमान घरी करावी. घरच्या घरी विसर्जन करता येत असेल तर घरच्या घरी विसर्जन करावं. बट इट टेक्स 2 days, की आज विसर्जन झाली की उद्या तुम्हाला ती फुल फ्लॅश विसर्जन झालेली मिळेल. अजून एक RS71902 चा प्रश्न आहे. ऍक्च्युली मला नाही कळालाय की तो विचारतोय, तू ऐकल आहेस का गौरा गणेश माहित आहे का दादा? 10 दिवस विसर्जन, गौरा गणेश साखर चतुर्थी बद्दल तो विचारतोय. हा हा हा, गौरी आपलं साखरच्या गौरा गणपती. हो, साखर चतुर्थी. त्याच्याबद्दल काय विचारलंय त्यांनी? तू ऐकला आहेस का? म्हणजे साखर चतुर्थी बद्दल तो विचारतोय. नक्कीच नक्कीच ऐकलंय. माझा स्टुडिओ 2016ला पनवेलला होता आणि आजही माझं जे काही डाय वगैरे ज्या माझ्या गोष्टी आहेत त्या मी पनवेलला माझ्या स्टुडिओवर नेऊन ठेवतो. खूप निसर्गरम्य स्टुडिओ असल्याकारणे मलाही आवडतं तिथे जायला. पण जेव्हा मी पनवेलला राहत होतो आणि पेनला मॉडेल टाकून देत होतो, जेव्हा 2015-16 मध्ये, तर स्टुडिओवर राहून जेव्हा मी पेनवाल्यांना जेव्हा मातीकाम करून द्यायचो, मला त्यांचे दागिने पटायचे नाहीत. कारण का बॉम्बे पॅटर्नचे दागिने खूप वेगळे आहेत आणि पेनच्या पॅटर्नचे दागिने वेगळे. त्यामुळे मी साधारण गणपती त्यांना द्यायचो. असं आहे. तर त्यावेळेस मला ते गौरा गणपती म्हणजे जे काय आहे तेव्हा तेव्हा कळलं. आणि नंतर कळलं की बापरे, हे रायगडच्या आसपासच्या विभागात खूप मोठ्या प्रमाणात चालतं. त्यामुळे ठीक आहे, मला गणेश उत्सव एन्जॉय करायला आवडेल असा 10-10 दिवसांनी आला तर. सध्या तरी एवढेच प्रश्न आहेत आपल्याकडे. धन्यवाद. मला एक शेवटचा तुला प्रश्न विचारतो की या माध्यमातून तू काय संदेश देशील या वर्षीच्या उत्सवाबद्दल? या वर्षीच्या उत्सवासाठी माझा संदेश नाही राहणार. माझी सर्वांना विनंती राहील, मंडळांपासून, मूर्तिकारांपासून, भाविकांपासून सर्वांनाच, प्रशासकीय यंत्रणेला जास्तीत जास्त सहकार्य करा. जवळच्याच मूर्तिकाराकडे जास्तीत जास्त मातीची मूर्तीचा तुम्ही आग्रह धरा, मातीची मूर्ती बुक करा. त्याच्यानंतर मूर्तिकारांना सहकार्य करा. दुसरं, माझं मंडळांना असं एक आव्हान राहील किंवा मी विनंती करेन, रिक्वेस्ट करीन की इतके वर्ष मूर्तिकारांनी तुम्हाला सांभाळले. म्हणजे आज मी लाईव्ह मध्ये बोलू शकत नाही, बऱ्याच गोष्टी आहेत जे मंडळ काय होतं काय नाही ते आता मी बोलू शकतो, म्हणजे खूप गोष्टी आहेत त्या. पण इतके वर्ष एक मूर्तिकार तुम्हाला सांभाळत असतो, इतके वर्ष तो तुमच्या बरोबर एक नाळ त्याची जुळलेली असते. काही XYZ कारणास्तव थोडे मतभेद होतात, बऱ्याच गोष्टी होत राहतात. बट या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी जर मूर्तिकारांना सांभाळलं, त्यांना भले 4 फुटाची मूर्ती आहे, पण जर तुम्ही एक आर्थिक मदत जर त्यांना करू शकला तुमच्या ठेवीमधून, तर मला असं वाटतं जर असं जर थोडी आर्थिक मदत एक 5-6 मंडळांनी एका मूर्तिकाराला केली तर हे वर्ष त्याचं खूप चांगलं जाईल. कारण का येणारा काळ, कोरोना गेल्यानंतर जो डाऊनफॉल आहे इंडस्ट्री मधला ओव्हरऑल पूर्ण, तो इतका भयानक आहे की आजपर्यंत शेतकऱ्याच्या आत्महत्या तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या, पण याच्या पुढे व्यावसायिकदार, उद्योजक, मूर्तिकार हे पण आत्महत्यात प्रवृत्त होतील. एवढा लॉस खूप बेअर करायचा आहे. त्यामुळे असं होऊ नये म्हणून मंडळांनी थोडासा पुढाकार घ्यावा. आपापल्या विभागातल्या, आपापल्या स्वतःच्या मूर्तिकाराला जर तुम्ही सांभाळला तर ती एकच देशसेवा आहे. सगळ्याच गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या पाहिजे असं नाहीये. प्रत्येक गोष्ट आपण समाजासाठी करत असतो, तसं मंडळांनी समाजासाठी का असे ना, पण मूर्तिकारांना जो तुमची कला जोपातच असतो त्याला जर सांभाळत, तर माझं ते आव्हान आहे, विनंती आहे सगळ्यांना की एक राहील. बाकी राज्य सरकारबाबत तर काय बोलणं चुकीचंच आहे. कारण का आता
अपेक्षाच कुठल्या राहिलेल्या नाहीयेत. ते कोरोना गेल्यावरच बघूया काय होतंय काय नाही. हाव इट वर्क्स, ते ही रिक्षा कशी काय चालते ती आम्हाला सगळ्यांनाच बघायची इच्छा आहे, 3 चाकी. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी राज्य सरकारकडनं मूर्तीकारांसाठी घ्यायच्या आहेत. पीओपी बंदी झाली, भाजपवाल्यांनीच आणली, त्यांनीच उठवली, त्यांनीच ते सगळं प्रकरण केलं, अशा बऱ्याच गोष्टी आहे. राजकारण, पहिल्यांदा मी गणेश उत्सवामध्ये राजकारण बघितलंय. या माध्यमातून जे गणेश मूर्त्या फुकट देण्यामागे, म्हणजे मोफत देण्याचा जो भाविकांना ह्या राजकारण्यांनी बेट घातलाय, आता याच्यामध्ये सगळेच आहेत, भाजपवाले आहेत, सेनेवाले आहेत, काँग्रेसवाले आहेत, सगळे आहेत, त्याच्यामध्ये कोणी मागे नाही. पण त्यांना मी एवढंच विनंती करेन, त्या मूर्त्या तुम्ही स्थानिक मूर्तिकारांकडनं घ्या आणि त्या फुकट द्या ना, आम्हाला काही हरकत नाही, पण स्थानिक मूर्तिकाराच्या पोटावर पाय आणू नका. अन्यथा जसा आज मराठा क्रांती मोर्चाचं या 2 दिवसापासून प्रकरण सुरू आहे, तुम्हाला नवीन कधी न भूतो न भविष्य ते मूर्तिकार रस्त्यावर उतरलेले बघायला भेटतील. त्यामुळे असं काही प्लीज करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही त्या त्या मूर्ती, म्हणजे ज्या काय आहे आज तुम्ही हे काय जे काय चालवलंय आता हे प्रयोजन, ते सगळं थांबवा आणि स्थानिक मूर्तिकारांकडनं त्या मूर्त्या घ्याव्या. धन्यवाद धन्यवाद. श्रेयस, इतका आम्हाला वेळ दिला जय जय त्याबद्दल मुंबई गणपती टीम आपली आभारी आहे. जय महाराष्ट्र. चला.